प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे यूट्यूब चॅनल या मिनिस्ट्रीजमध्ये परमेश्वराला आपण धन्यवाद देऊयात की परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने हे चॅनल जे आहे अधिक लोकांपर्यंत परमेश्वराचं वचन घेऊन जात आहे आणि त्याद्वारे अनेक लोक आशीर्वादित होत आहेत. अनेक लोकांच्या जीवनामध्ये मोठमोठे चमत्कार, मोठमोठ्या साक्षी घडत आहेत. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर विनंत्या असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच पाठवू शकता. त्याचप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमची साक्ष देखील शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही, जर तुम्हाला काही प्रार्थना विनंत्या द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबर्सला तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे, महान साक्षी घडत आहेत. एका बहिणीने पास्टरना फोन केला होता की त्यांच्या मुलीला खूप ब्लिडिंग होत होतं आणि रक्ताच्या गाठी देखील पडत होत्या आणि पास्टरांनी त्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि त्यांनी साक्ष सांगितली की दुसऱ्याच दिवशीपासून तिला पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने साक्ष सांगितली की खूप दिवसापासून ती टेन्शनमध्ये होती आणि ते टेन्शन इतकं वाढलं होतं की तिला वाटत होतं आता आपण आत्महत्या करावी आणि जीवन संपवावं. पण ज्या दिवशी त्यांनी हा विचार केला त्या दिवशी संध्याकाळी पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीच्याद्वारे यूट्यूबच्याद्वारे एक वचन त्या बहिणीपर्यंत पोचलं आणि ते वचन त्या बहिणीने ऐकलं आणि ते वचन ऐकल्यानंतर तिने सांगितलं की त्या वचनाच्याद्वारे माझं जीवन बदललं. जे आत्महत्या विचार होते ते मी काढून टाकले आणि मला आता यापुढं जगायचं आहे, तर येशू ख्रिस्तासाठी जगायचं आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देऊयात. एका बहिणीने पास्टरांना सांगितलं की तिचे पती रागामध्ये निघून गेलेले आहेत आणि आता काय करावं मला कळत नाही, खूप परिस्थिती भयानक झालेली आहे पास्टर, तर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणींनी साक्ष सांगितली की दुसऱ्याच दिवशी तिचे पती सुखरूप घरी परत आले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एक बहीण या ठिकाणामध्ये शिलोह चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये येऊन गेली होती आणि इथं यायच्या आधी त्यांनी सांगितलं की रोज त्यांचं डोकं दुखत होतं. रोज त्यांना डोकं दुखण्याचा त्रास होत होता. औषध गोळ्या सगळं काही ते घेत होते, पण तरी पण रोज त्यांचं डोकं दुखत होतं. आणि ते या ठिकाणामध्ये शिलोह चर्चमध्ये आल्या. या ठिकाणामध्ये त्यांनी स्तुती आराधना केली. परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये सुंदररित्या त्यांना मिळालं आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं होत असतानाच कुठलीही प्रार्थना न करता परमेश्वराने मला पूर्ण आरोग्य दिलं आणि ज्यावेळेस ते या ठिकाणातून गेल्यापासून त्यांचं डोकं अजिबात दुखलं नाही. परमेश्वराने पूर्ण आरोग्य दिलं. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि तोच अद्भुत परमेश्वर आज पुन्हा एकदा वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलत असताना आपण जोरदार आणि स्वागत करूयात पास्टर मनोज तेलोरे यांचं. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला धन्यवाद देतो. महान रीतीने प्रभू काम करत आहे. पुष्कळ चांगल्या साक्षी जेव्हा जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस लोक आपल्या साक्षी घेऊन माझ्याकडे येतात आणि ते सांगतात ज्या प्रार्थना आमच्यासाठी तुम्ही केल्या आणि त्या प्रार्थनेची उत्तर तळेगावला सुद्धा गेल्यावर एक बहीण सगळ्या लोकांना दूर करत करत माझ्याकडे आली. ते म्हणते सरका बाजूला सरका, माझ्या या बाळासाठी त्यांनी प्रार्थना केली होती, मला ते बाळ दाखवायचं आहे की याच बाळासाठी तुम्ही प्रार्थना केली जे प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. इतक्या अद्भुत साक्षी की ज्या म्हणजे लोक रडतात आणि त्यांच्या रडण्याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये असणारी समस्या, पण प्रभू या समस्येतनं त्यांना बाहेर काढत आहे. आणि देवाचं वचन जे लोकांच्या जीवनाला स्पर्श करून परिवर्तन करण्याचं काम करत आहे. आनंद वाटला की 2 दिवसामध्ये तळेगावमध्ये इतकं सुंदर, इतकं छान वचन. इथं पहिलं चर्च बघितलं आत्तापर्यंत, एवढ्या मंडळ्या फिरलो, परंतु पहिलं चर्च बघितलं की ज्या चर्चमध्ये लोक 6ला येऊन बसत होते, फुल भरून जात होतं चर्च 6लाच. आणि पूर्वी लहानपणी मी तिकडे जात होतो त्यास मला एक कौलारू छत
चर्च ते सांगत होते की ज्यावेळेस मी तिथं गेलो 2 वर्षापूर्वी त्याने ते चर्च बांधलं, त्यातले आमचे लोक जमिनीवरती बसत होते, चर्च गळत होतं, परंतु देवानं आम्हाला प्रेरणा घातली, चर्च बांधावं, लोकांची गरज पूर्ण व्हावी, आणि जवळजवळ 90 लाखाचं चर्च त्यांनी बांधलं. मंडळी एवढी नाही बरं का, 60 कुटुंब फक्त, 60 परिवार, 60 परिवारांनी ओझं घेतलं आणि इतकं सुंदर चर्च जे तुम्ही बघितलं, आम्हाला असं वाटलं फॉरेनमध्येच गेलो आम्ही. आणि लोक एवढे प्रार्थनाशील, वचनाला अगदी अजून बोला अजून बोला, म्हणजे 7ला चालू केलेलं 9 9:30 पर्यंत चालत होतं, तर अजून बोला, म्हणजे इतकं वचनाची भूक आणि तहान. प्रभूचं वचन लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे आणि आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. जितक्या तुम्ही प्रार्थना कराल तितकं लोकांच्या जीवनामध्ये मोठा बदल होत राहणार आहे. आज सकाळीच जर स्टेटस कुणाकडे जर असेल मोबाईल, तर त्याच्यामध्ये बघा एका तळेगावच्या मीटिंगला आलेलं असेल कुणाकडं, तर सूरज वाचून दाखवा. एक स्टेटस आहे की त्या बहीण मीटिंगला आली होती, काय तिचं स्टेटस आहे पहा, तिने काय टेस्टमनी दिली, काय साक्ष त्या ठिकाणात दिलेली आहे. ती त्या मीटिंगला आली आणि त्या मीटिंगला आल्यावर पहिली मीटिंग तिला अटेंड करता आली, पण दुसऱ्या मीटिंगला तिला येता आलं नव्हतं. तर त्या मीटिंगला तिने आले का स्टेटस आले का, हां वाचा बरं, काय म्हणजे लोकांना कळेल देवाचं वचन किती अद्भुत आहे. वाचा, हे घ्या माईक. प्रेज लॉर्ड. तळेगाव मीटिंग दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलेलं आहे की जे त्याने यूट्यूबला असेल तर त्यांनी सांगितलं की मला पण प्लीज सेंड करा. आणि पहिल्या दिवशी त्या ठिकाणामध्ये ते मीटिंगला त्या ठिकाणामध्ये आले होते. पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की ते मीटिंग अटेंड करू शकले नाहीत आणि त्यांनी सांगितलं की गॉड हॅज टच्ड आवर टंग बाय होली स्पिरिट अँड फॉर सोलापूर पीपल यू आर अ बिग गिफ्ट. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मीटिंग चालू होती त्यावेळेस पवित्र आत्म्याने त्यांना भरलं, अन्य भाषा त्यांना मिळाली आणि त्याचप्रमाणे ते सांगत आहेत की सोलापूरचे जे लोक आहेत ते आशीर्वादित आहेत कारण त्यांना इतके सुंदर पास्टर लाभलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं हे सरळ होत आहे का बरं, बाय गिविंग मनी ऑल्सो नो बडी विल गिव्ह दिस डीप टीचिंग. यू आर द रिव्होल्युशन इन मोर दॅन ऑल द डिग्रीज ऑफ द वर्ल्ड. गॉड ब्लेस यू पास्टर. आणि त्यांनी सांगितलं पैसे देऊन सुद्धा इतकं अद्भुत सुंदर परमेश्वराचं वचन मिळत नाही जे आपल्या सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला आणि भारताबाहेर देखील मिळत आहे. म्हणून पण एवढे सुंदर पास्टर आहेत, परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केले म्हणून सर्व गौरव परमेश्वराला देऊया. मी माझं कौतुक म्हणून नाही वाचून दाखवलं, पण एक गोष्ट जे मिळतंय तुम्हाला त्याच्यासाठी लोक किंमत मोजायला तयार आहेत, किंमत मोजायला बरं का, आणि तुम्हाला ते फुकट मिळतंय. परंतु कधी कधी मानना मिळाला तरी इस्रायल लोकांना तो तुच्छ वाटला. मानना मिळाला बरं का त्यांना, देवदूतांचं खाद्य, आणि त्यांना तो तुच्छ वाटला. आपल्याला जे मिळतंय त्या बाईला, ते मी सकाळी वाचल्यावर म्हटलं की काय वाचनाची भूक आणि तहान या लोकांना. एक परिवार बेंगलोरवरून आला होता, बोलून घेतलं त्यांनी. अचानक त्यांना कळलं की मीटिंग आहे. मग बेंगलोरवरून तळेगावमध्ये ती मीटिंग अटेंड केली, रात्री ते नंतर मुंबईला परत गेले निघून. तर त्या लोकांना ते की वचन ऐकल्यानंतर असं वाटलं की ते संपून आहे, कंटिन्यू राहावं. आणि बोलता बोलता ते म्हटलं की आता असं वाटलं आत्ता सुरू झालं ना आत्ता संपलं, 2-2.5 तास. म्हणून लक्षात ठेवा, सोन्या रुपयापेक्षा सुद्धा मोलवान काय असेल तर देवाचं वचन, आणि ते आम्हाला मिळतंय. देवाची कृपा आपल्यावरती आहे. प्रार्थना ही करा की देवानं हे वचन रोज मला नव्याने द्यावं बरं का. लोकांना खूप गरज आहे. निराशेमधनं जर बाहेर पडायचं तर फक्त देवाच्या वचनाची गरज आहे, बाकी काही तुम्हाला निराशेतनं कोणी बाहेर काढणार नाही. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, मी पाहिलं लोकांना, त्या बेंगलोरवरून ज्या सिस्टर आल्या होत्या, ते म्हटले की चर्चला काहीतरी द्यायचं होतं म्हणून मी तेवढ्या लांबून आले, मला तुमच्या चर्चला पण यायचं, बाप्तिस्मा पण घ्यायचा आहे, परंतु सध्या आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. वाट पाहत आहेत आम्हाला येऊन तुमच्या चर्चमध्ये बाप्तिस्मा घ्यायचा आहे. आणि तिथं आल्यानंतर चर्चच्या बांधकामासाठी 50,000 रुपये एवढ्या लांबून येऊन रिटायरमेंटचे मिळालेले पैसे त्यांनी माझ्या हातामध्ये ठेवले. लोक तिथं गर्दी करत होते, आपल्या
लेकरांच्या पोटाला मारून त्यांनी माझ्या हातामध्ये रक्कम ठेवतं. त्यांची परिस्थिती काही काहींची गंभीर होती, पण तरी सुद्धा जे या मंडळीवरचं प्रेम, व्हिजन, स्वप्न, शिलो चर्च एक स्वप्न जगणारं चर्च आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःचा विचार करू नका, दुसऱ्याचा विचार करू नका, पण देवाच्या राज्याचा विचार करा. एक आत्मिक जीवन जगताना ना, देवाचं राज्य एवढाच विचार तुमच्या डोक्यात असला पाहिजे. जसं आम्ही आत्मिक जीवन जगतो, त्या सैतानाला कधीच वाटत नाही तुम्ही देवाच्या राज्याचा विचार करा, कारण देवाचं राज्य येऊ नये. येशू ख्रिस्त म्हटला नाही का, देवाचं राज्य तुमच्यामध्ये आलेलं आहे, ते आमच्यामध्ये आलं पाहिजे, टिकलं पाहिजे. परंतु मंडळी आणि चर्च या नात्याने आम्ही जगत असताना त्याला चर्च असावं, लोक धार्मिक असावेत असं सगळं वाटतं, पण त्यांच्या देवाचं राज्य नाही असं वाटतं. आणि शास्त्र काय सांगतं, देवाचं राज्य बोलण्यात नाही तर सामर्थ्यामध्ये आहे. तर देवाचं राज्य आमच्यामध्ये, आणि सगळ्यात प्रभावी काय असेल तर देवाचं वचन. त्या वचनानं आमच्या अंतःकरणातले दोष, एक वचन पहिल्याच मीटिंगमध्ये जो संदेश सांगितला, त्या संदेशानंतर बरेच लोक आले, ते म्हटले असं वाटलं की सगळं तुम्ही आमच्या जीवनाशी संबंधित सांगत आहात, सगळं आमच्या जीवनामध्ये चालू आहे. बरं, तो संदेश मी चर्चमध्ये दिला, पण तिथे वेगळा होता. म्हणजे देवाला तुमच्या जीवनातलं कमीपण दिसतं, आणि ते कमीपण तो काढतो यासाठी की तुम्ही परिपूर्ण व्हावं, परिपक्व व्हावं, देवाच्या राज्यासाठी वापरले जावे. आणि म्हणून लक्षात ठेवा, सतत आणि सतत देवाच्या राज्याचा विचारच तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. धार्मिक जीवन दोन पद्धतीने जगता येतं. एक, दुसऱ्याला पाहून तुम्ही किती धार्मिक आहात हे एक धार्मिक जीवन आहे, जे आम्ही रविवारी ऐकलं नाही का, मी त्याच्यापेक्षा चांगला आहे, हे एक धार्मिक जीवन आहे. आणि दुसरं धार्मिक जीवन दावीद जगतो, ते माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. ऐका बरं का, जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचंय, परफेक्ट व्हायचंय, व्यक्तीकडे पाहून नाही जगायचं, येशूकडे पाहिल्यावर तुम्हाला कळतं अजूनही मला परिपूर्ण व्हायचंय. आणि शैतान नेमकं काय करतो माहिती का, तुम्हाला नेहमी त्याच्यापेक्षा तू चांगला आहे, त्या व्यक्तीपेक्षा तू चांगला आहे इथपर्यंत तुम्हाला ठेवतो. तुम्हाला जास्त परिपूर्ण होण्याची गरज नाही, जास्त धार्मिक होण्याची गरज नाही. आणि जेव्हा हा शब्द तुमच्याकडे येतो, जसं मी रविवारी ऐकलं नाही का, तो शास्त्री, तो परुषी हा परफेक्ट होता, पण त्याचं परफेक्शन एका वाक्यानं निघून गेलं, मी याच्यासारखा नाही. तुम्ही कोणासारखं आहात, कोणासारखं नाही हे धार्मिक जीवन नाही, तुम्ही ख्रिस्तासारखं बनतात का हे धार्मिक जीवन आहे. देवानं जगामध्ये ना मला पाठवलं ना तुम्हाला पाठवलं. समजा तुम्ही माझ्याकडे बघितलं तर नाही, माझ्यामध्ये पण दोष आहेत, असं नाही की मी निर्दोष आहे, माझ्यामध्ये पण दोष आहे. एखाद्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिल्यावर त्याला दोष दिसणारच आहे. मग माझ्यापेक्षा जास्त तुम्ही धार्मिक असाल आणि तुम्ही ती धार्मिकता देवाला दाखवायला जाल, त्यास देव तुम्हाला काय म्हणेल, मी येशूला पाठवलं होतं, तेलोरेला थोडी पाठवलंय. तेलोरेला मी प्रिचिंगला पाठवलं, पण येशूला मी यासाठी पाठवलं की तुम्ही त्याच्यासारखं बनावं. म्हणून कमतरता असणाऱ्या व्यक्तीकडे पाहून जीवन नाही जगायचं, तर परफेक्ट असणाऱ्या येशूकडे पाहून जीवन जगायचं. जेव्हा तुम्हाला हे समजेल ना, त्यास तुम्ही आयुष्यात कधी निराश होणार नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीनं माझा देवाशी असणारा संबंध रोज तपासायचा. माझा देवाशी किती संबंध आहे. मग तुमचे माणसाबरोबरचे संबंध चांगले असो अथवा, पण आम्ही काय करतो पृथ्वी तलावर, बिघडलेले संबंध दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. बिघडलेले संबंध दुरुस्त होत नसतात, ती टेम्पररी जोडणी असते. फुटलेलं नळाचं बघितलं ना तुम्ही, त्याला तुम्ही लावता तिथं रबर बिब्बर, पण परत पाणी उडतच. हे टेम्पररी सगळे ऍडजस्टमेंट असते. पण देवाबरोबर जर तुमचं नातं मजबूत असेल, त्याच्याशी तुमचे संबंध नीट असतील, देवाशी बरं का, देवाशी तुमचे संबंध नीट असू द्या, देवाची तुमचे संबंध नीट असल्यानंतर देव फक्त तुमच्या जीवनामध्ये रस घेतो. कुणाच्या जीवनात रस घेतो? माझ्या जीवनात, तुमच्या नाही बरं का.
देवाला तुमच्या जीवनामध्ये जास्त रस आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा देव तुम्हाला पृथ्वी तलावर ठेवतो, आज माझा विषय फार सुंदर आहे आणि ते एक वचन मला खूप दिवसापूर्वी आवडलं होतं आणि ते वचन वाचायचो आणि सारखा घुटमळायचो. म्हटलं याच्यात काहीतरी सिक्रेट आहे, ह्याच्यात काहीतरी सिद्धांत चांगला लपलेला आहे. खूप एका ठिकाणी लिहून ठेवलं होतं आणि मला त्याच्यातला नेमका मानना गाभा मला शिकण्यासाठी, तुम्हाला नाही शिकवत बरं का, मी तुम्हाला सांगतो, शिकायचं नाही शिकायचं तुमच्यावरती, पण मी स्वतः शिकत असतो. आणि मला माहिती की येशू येईपर्यंत माझं आत्मिक जीवन जेवढं मला दुरुस्त करता येईल तेवढं मी करणार आणि ते तुम्हाला जाता जाता सांगत असतो. मी तुम्ही करता नाही करता याची तपासणी पण मी करत नाही, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कारण स्वर्गात तुम्ही यावं, तुम्हाला घेऊन जावं यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करतो. पण येशू स्वतः म्हटलं ना, बोलावलेले, मग त्याने शुभवर्तमान तर सांगितलं सगळ्याला, पण येणारे लोक येऊ शकत नाही. तो म्हणला पुष्कळ लोक आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्याच्यानं मुळामध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करता पण जाता जाता बोचके सोडायला नको असतात, नाही का. विमानात जायचं इच्छा असते पण विमानात जायचं तर ते म्हणतात बोचके कमी न्या, का तर वर जायचंय ना. ट्रेनमध्ये जायचं कुत्री, मांजरे, कावळे, चिमण्या, तुमच्या घरातले फाटके तुटके कपडे, गॅस. तुम्ही बघा, पॅसेंजरनी पूर्वी यायचं तर बिड्या पण फुकत यायच्या. विमानात बिड्या पण चालत नाही, काय वर आहे ना. वरती नेताना सगळं चांगलं जावं लागतं. मग हे आत्मिक जीवन वरच्या पातळीवरती जगत असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हलकं होता येईल तेवढं हलकं व्हा. हलक्याच वस्तू वर जातात बरं का, जड वस्तू नाही जात. जर वर राहायचं तर हलकं व्हायला पाहिजे. मग हे जे शिक्षण आहे, एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. मत्त्याचं शुभवर्तमान, काय गोष्ट जी आणि माझ्या मनाला अट्रॅक्ट करत होती. मत्त्याचं शुभवर्तमान 12वा अध्याय त्याचं 3रं वचन. हा, त्यानं त्यास म्हटलं दावीद. मत्त्याचं शुभवर्तमान 12वा अध्याय 30 वचन. 30 जो मला अनुकूल नाही, जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, तो मला प्रतिकूल आहे. आणि जो माझ्या बरोबर गोळा करीत नाही, माझ्या बरोबर गोळा करत नाही, तो उधळून टाकितो. तो काय करतो? उधळून टाकितो. हे वचन मी वाचत असताना मी बराच वेळ तिथं थांबलो. मग मला महिना 2 महिने काहीच या वचनातनं उलगडा होत नव्हता आणि मी सारखं त्या वचनाजवळ येऊन थांबत होतो. कोणतं वचन होतं? जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्या बरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकितो. काय प्रभूला सांगायचंय? तो एक तर तू माझ्या बाजूने आहे किंवा माझ्या विरोधामध्ये आहे, न्यूट्रल नसतो बरं का तुम्ही. दुसरी गोष्ट, तुम्ही गोळा करता किंवा उधळता. असं पण अवस्था नव्हती मी गोळा पण करत नाही मी उधळत पण नाही. तो गोळा नाही तर उधळत आहे, म्हणजे तुला गोळा करायला पाहिजे. मग गोळा काय करायचंय आणि तुम्ही देवाच्या विरोधामध्ये कसं आहे ओळखायचं, कसं काय? म्हणून म्हटलं येशू सांगतो, शिकवतो, पण शिकवताना तो गोळा करा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मिस्रामधनं बाहेर पडल्यावर सुद्धा या इस्रायल लोकांना देवानं नियम दिला, मान्ना जमा करा, मान्ना गोळा करा. आणि किती मान्ना गोळा करायचा? ज्या दिवसाला जेवढा लागतो तेवढाच मान्ना तुम्हाला जमा करायचा. परंतु गोळा करून तुम्हाला स्टोअर पण करता येत नाही. आणि समजा तुम्ही तुमच्या परिवाराकरता गोळा करून ठेवलं नाही तर तुम्ही ते उधळून टाकता. उधळून टाकता म्हणजे काय? अरे मी तुमच्यासाठी पाठवलं होतं ना मान्ना, म्हणजे स्वर्गातनं देवानं मान्ना पाठवला आणि तुम्ही तो गोळाच केला नाही म्हणजे तुम्ही तो उधळला. देवानं पाठवला होता म्हणजे उधळलेल्या मान्याचा नाश झाला. तसं देवाचं वचन देव तुमच्यासाठी पाठवतो, लागूकरण करून घेत नाही याचा अर्थ तुम्ही उधळून लावता. देवाचं वचन मान्य आहे, ते वचन तुमच्यासाठी पाठवलं तो गोळा करा. गोळा करा म्हणजे नेमकं काय? गोळा करून तुम्हाला ते खावं लागतं, ग्रहण करावं लागतं, आत घ्यावं लागतं. आणि त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल, परिवर्तन, सुधारणा, प्रभूच्या बरोबर चालणं, या सगळ्या गोष्टी करायला गेल्या पाहिजे.
म्हणून लक्षात ठेवा, जो त्याच्या सोबत गोळा करतो. तुम्ही कोणासोबत गोळा करत आहात? काहीतरी आम्ही गोळा करत आहोत. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? गोळा करणारा मनुष्य हा देवाबरोबर काम करणारा मनुष्य आहे. जर तुम्ही गोळा करत नाही, जमा करत नाही, आणि जमा करत नाही, तर तुम्ही देवाचं कामच करत नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही देवाच्या बाजूने आहे हे आम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. तुम्ही देवाच्या बाजूने आहात हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. तुम्ही देवाच्या बाजूने आहात म्हणून आम्ही पाहतो. गिदोन ज्यावेळेस त्या द्राक्षाच्या खळ्यामध्ये गव्हाची मळणी करत होता, देवदूत आला, त्याने पहिला प्रश्न केला, तू कोणाच्या पक्षाचा? माझ्या पक्षाचा का शत्रूच्या पक्षाचा? त्यास म्हटलं, मी तुझ्या पण पक्षाचं नाही, शत्रूच्या पण पक्षाचं नाही, मी देवाच्या पक्षाचा आहे. म्हणजे देवाच्या बरोबर तुम्ही आहात काही तपासणी व्हायला पाहिजे. तुम्ही एकमेकाच्या बरोबर, माणसांच्या बरोबर, विचारांबरोबर चालत असाल. म्हणून लक्षात ठेवा, कोणी मनुष्य तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाणार नाही, तुम्हाला स्वतः जावं लागणार आहे. आणि ते कसं जावं लागणार आहे? काय माध्यम आहे देवाचं की तुम्ही त्याच्या जवळ आहात? तुम्ही गोळा करत आहात. काय गोळा करायला पाहिजे? त्याच्यासाठी निर्गमाच्या पुस्तकामध्ये 16व्या अध्यायाच्या 16 ते 20 वचनापर्यंत आपण जाऊया. निर्गमाचं पुस्तक 16वा अध्याय आणि 16 ते 20 वचन आपण वाचणार आहोत. परमेश्वराने आज्ञा केली आहे, परमेश्वरानं आज्ञा केली आहे, ती ही की प्रत्येकानं आपल्या आहाराप्रमाणे आपल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे. ज्याच्या त्याच्या डेऱ्यात जितकी माणसे असतील तितक्यांसाठी म्हणजे आपल्या माणसांच्या संख्येप्रमाणे. फार सुंदर बोललेलं आहे बरं का. आत्मिक जीवन पहा कसं आहे. इकडं इस्रायल लोकांना पण त्यानं मिस्रातनं बाहेर काढलं. ऐका बरं का, तुम्हाला पण देवानं मिस्रातनं बाहेर काढलं, तुमचा बाप्तिस्मा झाला, तुम्ही पण पाप सोडलं. पाप सोडल्यानंतर आता प्रभू काय सांगतो का? देवानं आज्ञा दिली, मोशेला सांगितलं की या लोकांना सांग, तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांच्या संख्येइतकं जमा करा. कोणाच्या संख्येइतकं? तुमच्या घरातल्या लोकांच्या संख्येत. ऐका, जेवढे तुमच्या घरामध्ये लोक आहेत ते जिवंत राहिले पाहिजेत, त्यांना मिळालं पाहिजे. म्हणजे जगताना तुम्ही दुसऱ्यासाठी गोळा करू नका. येते का लक्षात तुम्हाला? तुमचं आत्मिक जीवन किती महत्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या परिवाराची काळजी करता आली पाहिजे. तुमचा परिवार, तुमच्या परिवारातले लोक, त्यांच्यासाठी तुम्ही काय जमा करता? त्यांना कसं तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतात? आत्मिक जीवनामध्ये त्यांनी वाढावं, प्रार्थनेमध्ये त्यांनी कसं वाढावं? प्रार्थनेमध्ये वाढण्यासाठी, वचनामध्ये वाढण्यासाठी नेमकं जो गोळा करण्याचा समय आहे तो म्हणतो तुम्ही गोळा करत नाही, तुम्ही उधळून लावता. म्हणजे काय? तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी करायचं सोडून दुसऱ्याच्या परिवारामध्ये जास्त इंटरेस्ट घालता. त्यांनी बदललं पाहिजे, त्यांनी अमकं. अहो, त्यांचं सोडा, तुमच्या परिवाराचं काय? म्हणजे देव तुम्हाला देतो आणि तुम्ही काय करता? उधळून टाकतो. माझ्या घरातलं समजा देव म्हटलं पाप करू नको, मग कुणी पाप नाही केलं पाहिजे? माझ्या परिवारातल्या लोकांनी. कोणी पाप नाही केलं पाहिजे? मी. वचन कुणासाठी आलं? माझ्यासाठी. वचन कुणाच्या परिवारासाठी आलं? माझ्या परिवारासाठी. लुसिफर तुम्हाला काय सांगतो? त्यांच्यासाठी जमा करा, त्यांना दाखवा, त्यांचं पाप दाखवा. नाही, देवाचं वचन तुम्हाला करेक्ट करण्यासाठी, मला करेक्ट करण्यासाठी आहे. मी माझ्यातल्या बन्या. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला देवाचं वचन फक्त मी प्रीच करतो, पण देवाचं वचन मी माझ्यासाठी लागूकरण करतो. कारण मला माहितीये हे मला संरक्षण करणार आहे, माझा बचाव होणार आहे. रक्त राहापेशीच्या घराला लावलं, राहापेशीचं घर वाचलं, तिच्या घरातले लोक वाचले. तिने किरमिजी रंगाचा धागा शेजारच्या घराला नाही बांधायला गेली. तिला माहिती माझं कुटुंब वाचलं पाहिजे. मिस्रामध्ये असताना तो म्हटला मिस्रामध्ये सौहार्दूत येईल, त्या ज्याच्या घराच्या दारबाईला कपाळपट्टीला कोकऱ्याचं रक्त असेल ते वाचेल. तुम्हाला तुमचं कुटुंब वाचवलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी जमा केलं पाहिजे, तुमचं कुटुंब धार्मिक बनलं पाहिजे, तुमच्या कुटुंबासाठी मानना मिळाला पाहिजे, तुमच्या कुटुंबाला वाढवण्यासाठी तुम्हाला मेहनत घेतली पाहिजे. तुम्हाला दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये आणि त्या लोकांनी किती पाप करतात, ते लोक कसे वागतात, नाही, ते जजमेंट आमचं नाही. आम्ही आमच्या घरातल्या लोकांना वाचवायचं आहे. याला गोळा करणं म्हटलेलं आहे. आणि सैतान तुम्हाला काय करतो माहिती का? तो तुम्हाला तुमच्या घरात, आणि घडतं काय होतं पहा, जेव्हा आम्ही आमच्या घराकडे दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्यांना करेक्ट करायला जातो ना,
इकडं आमच्याच घरात पाप प्रवेश करतं. का तर तुम्ही गोळा करून ठेवलं नाही ना. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मेहनत घ्यायला पाहिजे, तुम्ही घेतलीच नाही ती मेहनत. तुम्हाला तुमच्या घरातल्या लोकांना देवाच्या वचनाचं महत्व समजावून सांगायला पाहिजे होतं. तुम्ही कुठं समजावून सांगितलं? तुम्ही कुठं महत्व घेतलं? तुमचं सारं लक्ष तुमच्या दुसऱ्यांच्या परिवाराकडे लागलेलं आहे, दुसऱ्याच्या व्यक्तिगत जीवनाशी तुमचा संबंध आलेला आहे. आणि मग प्रभू काय म्हणतो? तुम्ही उधळत आहात. काय उधळत आहात? माझं वचन मी तुमच्यासाठी पाठवलं. आता देवाला देव असं नाही की तू जाऊन दुसऱ्याला देऊ नये, नाही. इतकं भारी त्यांनी सांगितलं, तुमच्या घरातल्या संख्ये इतका. वाचा वचन, ते तुम्हाला समजेल. परमेश्वराने आज्ञा केली आहे. काय केली हो? तीही की काय केली? प्रत्येकाने काय केली? आज्ञा. देवानं काय केली? आज्ञा. काय आज्ञा आहे? फक्त तुमच्या कुटुंबाचा विचार करा, ही देवाची आज्ञा आहे. आमेन म्हणाल का? आमेन. कोणाचा विचार करायचा? माझा आणि माझ्या परिवाराचा. ही आज्ञा आहे. तो देवाचा सल्ला नाही. देवाने ऍडवाइस नाही केली तुम्हाला, असं असं करा तुमच्या घरात, नाही. ही आज्ञा आहे माझी. म्हणजे तुम्हाला फक्त तुमच्या जीवनाचा आणि तुमच्या परिवारातल्या लोकांच्या उद्धाराचं, सेवा नंतर. सेवेचा भाग नाही मी तुम्हाला बोलत, आता गोळा करण्याविषयी तुम्हाला सांगत आहे. कोणासाठी गोळा करायचं माहिती का? माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी. माझ्या परिवारात कोणी पाप करू नये, माझ्या परिवारातल्या लोकांना ख्रिस्त समजला पाहिजे, ते विश्वासामध्ये वाढले पाहिजे, ते देवाच्या मंदिरात आले पाहिजे, त्यांच्यामध्ये जार कर्म असू नये, त्यांच्यामध्ये अशुद्ध कर्म असू नये, त्यांनी लबाडी करू नये, त्यांनी कुणाला फसवू नये, त्यांनी अशुद्ध कर्म करू नये, ते देवाच्या वचनाप्रमाणे चालले पाहिजेत. पण आम्ही काय करतो माहिती का? आम्ही नाही चाललो तरी चालेल, पण त्यांनी चाललं पाहिजे, नाही का? आम्ही तर उधळून लावलं. बरं, तुम्ही चालत नाही, तुम्ही दुसऱ्याला कसं काय सांगू शकता चाला म्हणून? समजा एक मनुष्य पॅरालिसिस आहे आणि तो सांगतो येशूच्या नावात तू चालू लाग. अरे तू तर चाला येशूच्या नावात, मग तो चालेल ना. म्हणून बायबल जे इतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे, तुम्ही तुमच्या परिवारातल्या सदस्यांसाठी गोळा करा. माझ्या लोकांचं मला तारण झालं पाहिजे. जक्कयाला येशू म्हणतो तू विश्वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. पहिल्यांदा जक्कयाला म्हणतो तू तुझं, आणि त्यानं सुरुवात केली. त्याने सुरुवात करताना काय म्हटलं? मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट करत करतो. आता बघा, इकडं जक्कयाच्या घरामध्ये येशू आला आणि त्याच्या बरोबर धार्मिक लोक आले. आणि धार्मिक लोक काय म्हणाले? हा पापी लोकांबरोबर जेवायला बसतो. त्याच्या शिष्यांना बाजूला घेऊन म्हटले, काय तुमचा गुरु आहे, काही कळतं का नाही त्याला? सगळ्या पापी लोकांबरोबर जकात धरा. येशू म्हणतो, अरे मी तुमच्या घरासंबंधानं बोललो, तुम्ही याच्या घरासंबंधानं कशाला विचार करता? उधळतात. देवाचं वचन उधळू नका. देवाचं वचन आमच्या परिवाराला लागू करणं फार गरजेचं आहे. माझ्या परिवारातल्या व्यक्तीनं बदललं पाहिजे, मी बदललं पाहिजे. मी दुसऱ्याला रागवू नये, तुला राग नाही यायला पाहिजे सांगणं सोपं आहे, पण मी स्वतः रागावरती विजय मिळवणं हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्याला सांगणं रागू नये, पाप नाही करू, असं नाही वागायला पाहिजे. आपण पहिले आपण वागूया ना. आधी वागू आपण दुसऱ्याला म्हटलं दुसऱ्याविषयी अपशब्द बोलू नका, पहिले आपण केलं पाहिजे ना. हे सोपं आहे आम्हाला दुसऱ्याला सांगणं. उधळत आहात तुम्ही. एखाद्याचं द्वेष करू नका, दुसऱ्याला सांगणं सोपं आहे. माझ्या मनात द्वेष भावना त्याला कोण प्रोटेक्ट करणार आहे? त्याला कोण अडवणार आहे? त्याला कोण सांभाळणार आहे? माझ्या मनामध्ये जर माझं मन वाईट असेल तर मग मी दुसऱ्याला कसं काय बदलणार आहे? बरं लक्षात घ्या, शुभवर्तमान सांगणं सगळ्यात सोपं आहे, पण शुभवर्तमान जगणं फार कठीण आहे. शुभवर्तमान सांगणं फार सोपं आहे, कारण शुभवर्तमानातला येशू चांगला आणि शुभवर्तमान चांगलं असल्या कारणानं ज्यानं स्वीकारलं तो चांगला झाला. सोपं आहे. मी शुभवर्तमान स्वीकारलं म्हणजे मी चांगला झालो, का तर शुभवर्तमान चांगलं आहे. मग तुम्ही शुभवर्तमान स्वीकारलं, तुम्ही चांगले झाला तर तुम्ही शुभवर्तमान स्वीकारलं ना. तुमच्यामध्ये जर सगळे स्वभाव तसेच आहे तर कसं काय शुभवर्तमान स्वीकारलं? म्हणजे तुम्ही उधळून टाकलं. तुम्ही काय केलं? तो म्हणला तुझ्या घरासाठी मानना जमा कर, तुझ्या कुटुंबासाठी मानना जमा कर. लक्षात घ्या, प्रभू आल्यावर तुम्ही कोणाला किती वचन सांगितलं? ऐका, मी तुझ्या नावानं संदेश दिला, रोगी बरे केले, आणि तो काय म्हणतो? मी तुला ओळखत नाही. म्हणजे तुम्ही लोकांना सांगितलं ते बदलले आणि तुम्हीच बदलले नाही ना.
आता प्रॉब्लेम काय झाला, तुम्ही उधळलं. म्हटलं मी वचन तुला दिलं होतं बदलण्यासाठी, तू ते वचन घेतलं, स्वतःला नाही वापरलं, तू त्याच्यासाठी वापरलं, तो बदलला, तू उधळला, तू नरकामध्ये. हे कुठं तुमच्या डोक्यात येईल? तुम्ही शुभवर्तमान सांगितलं, शुभवर्तमानानं एक व्यक्ती बदलली, कुटुंब बदललं, तो व्यक्ती देवाकडे वळाला. जक्कयाला पापी म्हणणारे लोक, जक्कयाच्या घराला उद्धार मिळाला आणि शास्त्री पुरुषांचा दोष येशूनं त्याच्याच माथी मारला. काम देऊ नाही का? ज्यावेळेस तुम्ही आत्मिक जीवन जगताना ते आत्मिक जीवन मला लागू करणं होणं गरजेचं आहे. मी बदलणं गरजेचं आहे, कुटुंब बदलणं गरजेचं आहे. जगाला बदलण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या परिवाराला बदलणं गरजेचं आहे, मग जग बदलणार आहे. जगाला नंतर खूप सोपं आहे. नाही हो आता प्रभू लवकर येणार आहे, इस्रायल हमासचं युद्ध चालू आहे. बरं मग आता प्रभू येणार आहे ना, शेवटचा काळ जवळ आलाय. शेवटचा काळ जवळ आला आणि तू पापातच आहे की? तुझा स्वभाव कुठं बदललेला आहे? मग वाटतं का तुला आहे त्या स्वभावामध्ये प्रभू स्वर्गामध्ये नेईल? कसं शक्य आहे? धार्मिक गोष्टी बोललो म्हणून धार्मिक सिद्ध होत नाही. धार्मिक जीवन जगावं लागतं आणि तो मानना गोळा करणं, आपल्या परिवारासाठी साठवणं, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी साठवणं अत्यावश्यक आहे. जर माझा परिवार त्या गोष्टी स्वीकारत नाही, मग कसं जग स्वीकारणार आहे? कसं सत्य लोकांना कळणार आहे? म्हणून वाचा वचन ते परत. परमेश्वराने आज्ञा केली आहे, आज्ञा केली आहे तीही की प्रत्येकानं आपल्या आहाराप्रमाणे प्रमाणे हे गोळा करावे. ज्याच्या त्याच्या डेऱ्यात जितकी माणसे असतील तितक्यांसाठी म्हणजे आपल्या माणसांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एक ओमर जमा करावे. इस्रायल लोकांनी तसे केले. कोणी कमी कोणी जास्त गोळा केले. त्यांनी अमोरच्या मापाने ते मापून पाहिलं तेव्हा ज्याने फार गोळा केलं होतं त्याचे अधिक भरलं नाही. तसेच ज्याने थोडे गोळा केले होते, सिक्रेट बघा त्यातलं, ज्याने थोडा गोळा केलं होतं त्याचे काही कमी भरले नाही. प्रत्येकानं आपल्या आहाराच्या मानानं ते गोळा केले होते. इकडे देवाने सांगितलं सगळ्यांनी आपापल्या आहाराप्रमाणे जमा करा. आता इस्रायल लोक येते इकडे जमा करायला गेल्यावर काहींनी काय केलं, 5 किलो सांगितलं, त्यांनी 7 किलो घेऊन ठेवलं. आणि दुसऱ्या परिवाराला त्यांनी 5 किलो घेण्याच्या ऐवजी 2-3च किलो घेतलं. आणि आता ज्यांनी 7 किलो घेतलं ना, तो दुसऱ्याच्या परिवारात गेले, याच्याकडे 3च किलो आहे, आणि जाऊन पाहतो तर 3 नाही 5 किलो होतं. आणि ज्याच्या परिवारानं 7 किलो घेतलं होतं तो तिकडे गेला, अरे यांनी 7 किलो घेतलं, बघताय तर 5च किलो भरलं. सांगण्याचं तात्पर्य, तुमच्या दृष्टिकोनातनं तुम्ही खूप साठवलं असेल म्हणजे तुम्ही खूप धार्मिक आहात, हा तुमचा दृष्टिकोन झाला. पण देव तुमच्याकडे पाहताना त्याचं माप तर नॉर्मल आहे, त्याने तर तुम्हाला तेवढंच ठरवलेलं आहे. तुमचं माप तुम्हाला सांगतो तुम्ही चांगले. आता मी माझ्या मापानं मी तुमच्याशी कॅम्पेन एवढ्या सवा करतो म्हणजे स्वर्गात तर मी जाणार पक्कच आहे. तुमच्यापेक्षा जास्त देवाच्या वचनाचं ज्ञान मला, मी जाणं माझं पक्कच आहे. आणि इकडं तुम्ही चर्चमध्ये येता, तुम्ही माझ्यासारखं कुठलीच गोष्ट कॉपी करत नाही. जेवढं वचन आहे तेवढं घेता, सगळ्यांशी नीतीने वागता, कोणाविषयी वाईट विचार नाही, कोणाविषयी द्वेष भावना नाही. मी एवढं सगळं साठवलं, एवढं देवाचं वचन गाजवलं, एवढ्या लोकांकडे गेलो, एवढ्या मीटिंग्स केल्या, राग आहे माझ्यामध्ये, द्वेष आहे, मत्सर आहे, मला वाटतं खूप साठलं. पण तिकडं देव बघतो तुझं साठवलं ते मायनस झालं. काय मायनस आहे? तुझ्या जे छिद्र आहे रागाचं, लोभाचं, हे सगळं काढून टाकतं आणि लेवल करतं. कोणती लेवल? ती व्यक्ती आली, चर्चमध्ये बसली, मनामध्ये कोणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, सगळं मन स्वच्छ आहे, आणि ती काय करते, येते जाते. मला असं वाटतं हिच्या भांड्यात कमी आहे, आणि तो म्हटला अरे याला लेवल मी करणार आहे. कारण त्याच्यासाठी तुझा दृष्टिकोन नाही, माझा दृष्टिकोन पक्का आहे. माझा दृष्टिकोन ऐका, तुम्ही असंही समजू नका की बरेच लोक म्हणतात नाही तुमची प्रार्थना खूप प्रभावी, देव तुमच्या जवळ आहे आणि म्हणून तुम्ही प्रार्थना करायचं बंद करता, तुम्ही डिपेंड राहता.
तुम्ही देवाची कृपा उधळून लावलेली आहे. देवाचा दृष्टिकोन काय? तुम्ही त्याच्या जवळ आहात, तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगता, जसं सांगताल तसं स्वीकारता, नीतीचं जीवन जगता. तुम्ही कंपॅरिझन कोणाबरोबर करत नाही, तुम्ही कोणाला वाईट म्हणत नाही, कोणाविषयी चांगलं पण म्हणत नाही. म्हणजे याचा अर्थ लक्षात, कोणाला जास्त चांगलंही म्हणायचं नाही, वाईट पण नाही म्हणायचं. हालेलुया. काय होतं माहिती का, कधी मी एवढं चांगलं समजत होतो असं कशाला समजलं, मी एवढे वाईट समजत होते पण तुम्ही चांगलं निघाला, मग कशाला वाईट समजलं? बरं आहात कोण तुम्ही? तुम्ही वकील आहे, तुम्ही न्यायाधीश आहे, तुम्ही जज आहे, तुम्हाला बसवलं खुर्चीवर आणि सांगा याच्यातलं काय, हा बरोबर आहे का, हा चूक आहे. देव म्हणतो तुझ्या चुका, तुझे दोष, तुझे अपराध, तुझी धार्मिकता, तुझी प्रार्थना, तुझा विश्वास, तुझी शुद्धता याची तपासणी तुला करावी लागणार आहे, ती तुला गोळा करावा लागणार आहे. माझी प्रार्थना किती कमी आहे. त्या मंदिरातल्या माणसानं, पुरुषानं काय केलं, त्याची प्रार्थना नाही, त्याने त्याची, तुझी प्रार्थना काय? बरं तुझ्या प्रार्थनेतला गाभा काय? तू त्याच्या प्रार्थना करताना त्याला टार्गेट करून प्रार्थना केली ना. तू प्रार्थना ज्याला सादर करतो त्याच्यासमोर तुझे विषय मांडायला पाहिजे, याचे विषय कशाला मांडले? म्हणजे देवाला तुम्हाला दुसऱ्यांच्या विषयामध्ये लक्ष घालता देवाला ते आवडतच नाही. हो आमेन म्हणाल का? आमेन. गोळा तुमच्या परिवारासाठी करा, गोळा तुमच्या जीवनासाठी करा, तुम्हाला वाढलं पाहिजे, तुमचा परिवार वाढला पाहिजे. अजून एक गोष्ट वाचूया रूथच्या पुस्तकामध्ये 2 अध्याय 15 ते 20 पर्यंतची वचनं. रूथचं पुस्तक 2. जो गोळा करत नाही तो उधळतो, परिवारासाठी त्यानं उधळून टाकलेले. रूथच्या पुस्तकामध्ये वाचूया काय गोळा केल्याबरोबर देवाबरोबर काम केलं तर काय मिळतं, वाचूया. ही मला म्हणाली, कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंड्यामधल्या सर्वा मला वेचू द्या. ती तेथे येऊन सकाळपासून आत्तापर्यंत वेचित आहे. थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती. बवाज रुतेस म्हणाला, मुली ऐकतेस ना, तू दुसऱ्यांच्या शेतात सर्वा वेचावयास येथून जाऊ नकोस. तसेच माझ्या नोकरिणी बरोबर राहा. ज्या शेताची कापणी करीत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्या मागून जा. तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी या गड्यास दिली नाही का? तुला तहान लागल्यास तू भांड्याकडे जाऊन या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी. तेव्हा ती त्यास दंडवत घालून म्हणाली, मज परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला. याचे कारण काय बरं? बवाज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली माता पित्रे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आलीस. ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहे. तो तुला पुरे पारितोषिक देव. ती म्हणाली, महाराज आपली कृपादृष्टी माझ्यावर राहू द्या. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे. असं लिहिलं की ती बवाजाच्या शेतामध्ये तिनं सर्व गोळा करण्याचं काम केलेलं आहे. ऐका, आज रूथच्या पुस्तकामधली असणारी रूथ आणि अर्पा, या अर्पामध्ये आणि रूथमध्ये असणारा आत्मिक फरक पाहणार आहोत. जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून लावतो. किती डीप आहे त्याचं महत्व, किंवा आत्मिक जीवनामधली सर्वोच्च पातळी कशी काय गाठायची. अर्पा आणि रूथ त्या नामीच्या 2 सुना आहेत. तसं मंडळी एक नामीच्या स्वरूपामध्ये जगामध्ये अस्तित्वात आहे मंडळीमध्ये, आणि मंडळीमध्ये सुद्धा एक अर्पा आहे आणि दुसरी रूथ आहे. जी अर्पा आहे ती गोळा करण्याचा चान्सच उधळून टाकते. तिने गोळा करायला पाहिजे
पण अर्पानं काय केलं तर नामीला तिची सोबत सोडली आणि ती आपल्या आप्त लोकांकडे परत गेली. म्हणजे ती तिच्या जीवनामध्ये व्यस्त झाली. तिला तिचं जीवन तिच्या पद्धतीने जगायचं असतं. बऱ्याच वेळा आम्ही चर्चमध्ये आल्यानंतर आमची एक जीवनाची पद्धत आम्ही ठरवलेली आहे, ती अर्पासारखी आहे. मला गोळा पण करायचं नाही आणि मला नामी बरोबर चालायचं नाही. मला नामी माझ्या सोबत होती, पण आता मला तिची सोबत नको आहे. का तर नामीनं तिला सांगितलं माझ्या बरोबर तू आली तर तुला नवरा मिळणार नाही, तुझं तरुण पण आहे आणि तू तुझ्या लोकांकडे गेली तर तुझे लोक तुझं लग्न करतील, मग तुझ्या जीवनातले प्रश्न सोडतील. मग आम्ही पाहतो की या अर्पानं काय केलं, नामीची सोबत सोडली, पण रूत जी आहे ती रूत मात्र नामी बरोबर गेली आणि तिनं काय निर्णय घेतला, मी बवाजाच्या शेतामध्ये सर्वा गोळा करणार आहे. कान देऊ नाही का? धन्य लोक ज्यांच्याकडे निर्णय आहे. कोणता निर्णय आहे? काही झालं तरी बवाजाच्या शेतामध्ये मी काम करणार. बवाज एक अशा प्रकारचं चित्र आहे, जसं बवाज प्रभू येशू ख्रिस्त आहे तसं बवाज एक मंडळी आणि मंडळी बरोबर काम करणारा देवाचा सेवक आहे. तो बवाज एक सेवक आहे. एक व्यक्ती जिला असं वाटतं माझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगायची, ती या नामीला सोडती. ती अर्पा पुन्हा आपल्या गावामध्ये निघून जाते. एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये किती आले, किती थांबले, काही निघून गेले. तुमच्या समोरच आहेत नाही का, किती आले, थांबले, निघून गेले. जाताना हेतू काय होता, आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे जगू द्या ना. अर्पण काय केलं, तिचीच मर्जी ना. बरं, आता प्रश्न तोच आहे, जे माझ्या बरोबर गोळा करत थांबले, बवाज रूतचा नवरा बनला, म्हणजे बवाबाचं वैभव रूतला मिळालं. जेव्हा तुम्ही गोळा करण्याच्या समयामध्ये चालाल, अहो तुम्ही लेट आला, सूरज बिरज हे सगळे, पण आता ह्या करोडोच्या चर्चमध्ये वैभवामध्ये ना ते का जाताना तुम्ही जाताना विचार करत नाही की ते करोडाचं वैभव किंवा बवाजाच्या शेतामध्ये काम करताना एवढा मोठा भाग मला मिळणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, मंडळी ज्या कठीण परिस्थितीमधनं जात असते ना, त्यास तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जगता येत नाही, म्हणून पण नामीची साथ सोडायची नसती. म्हणजे तुम्ही उधळलं. काय उधळलं, तुम्हाला दिसलंच नाही. नामी म्हणती माझ्याकडे नवरा नाही. कधी कधी मंडळीमध्ये काही आशीर्वाद तुम्हाला दिसत नाही, पण लपलेले मात्र नक्की असतात. लपलेले असतात, लपलेले असतात. आता याचा अर्थ असा आहे का, हे चर्च बांधलं म्हणजे संपलं? मग आता इथं थांबले नवीन नवीन फॅमिलीज आहेत, ते थांबल्या, त्यांचे पण कधीतरी डोके फिरतील. फिरू नये, पण फिरले, चुकून फिरले आणि फिरल्यावर ते म्हटलं की चला आता नको आहे. मग याच्यापेक्षा भारी स्टेडियमचं चर्च असेल, जिथं आता मी कारने फिरतो तेव्हा हेलिकॉप्टरने फिरलेलं असेल. शेवटी देव आहे हो, त्याला काय करायचं काय सांगता येत नाही, नाही का? गोळा करणं आणि उधळणं हे तुम्हाला मी सांगत आहे. जो गोळा करत नाही तो उधळतो. लक्षात घ्या, तुम्ही जगताना तुमच्या विचाराप्रमाणे जगू नका. काही गोष्टी तुम्हाला दिसतात त्या नसतात. काही गोष्टी तुम्ही पाहता ते आशीर्वाद तुम्हाला दिसत पण नाहीत. मग ते आशीर्वाद दिसत नाही याचा अर्थ तुमचं चर्च, तुमची मंडळी, आता मी सगळ्यांसाठी बोलत आहे, जे ऐकत आहे युट्यूबला हजारो मंडळांपर्यंत हा संदेश जाणार आहे. आज तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्या पाळकामध्ये तुम्हाला काहीच दिसत नसेल, दरिद्री अवस्थेमध्ये तो असेल, खाण्याचे त्याची बांधे, त्याचं घर संकटामध्ये, त्रासामध्ये, आणि त्याचा साक्षीदार मी पण. मला देखील त्या त्रासात जावं लागलं, म्हणजे माझ्याकडे काही नव्हतं का? होते आशीर्वाद. मग कित्येक लोकांनी त्यावेळेस सोडून गेले असतील, नाही त्यांच्याकडे काहीच नाही, काय यांच्याबरोबर चालायचंय. शेवटी विश्वासू बवाज आहे आणि बवाज गोळा करताना, फार सुंदर लिहिलं बरं का, रूत गोळा करताना बवाजाचं लक्ष तिच्याकडे गेलं. म्हणून म्हटलं, मी ज्यावेळेस वाचायला लागलो, अभ्यास करायला लागलो ना पवित्र आत्म्याचं शिक्षण, म्हटलं रे काय आत्मिक जीवन जगताना आपण चीप जीवन जगतो, एकदम चीप. हे दिसलं मला, मी चाललो, मला नाही आवडलं, अमकं झालं तमकं झालं. रुत ती अर्पा गेली. काय गेली? तिच्या सासूनं जे वाक्य तिला बोलली ना त्याच्यामुळे ते गेली. कधी कधी काही वाक्यच तुम्हाला आशीर्वादापासून बाहेर घालवण्यासाठी बोलले जातात की तुम्ही त्याचा भागच बनू नये. म्हणून लक्षात ठेवा,
तुम्हाला कोणी काय किती ढुसफूस केलं ना तरी सुद्धा शेतातच सर्व व्याचायचं. आमेन म्हणाल का? आमेन. काय पण बोलू द्या, कोणाला काय बोलायचं. अहो तिथं तुम्हाला वाटतं तुम्ही त्या आरपानं बाहेर पडावं आणि आरपाच्या जागी रुत बवाजाच्या शेतामध्ये काम करून तिने जमा करावं. इकडं बवाज वाचा ते वचन म्हणजे तुम्हाला समजेल. मला इतकं काय काय सांगावं त्याच्यातनं समजेना, पण फार सुंदर आहे. हा बवाज ही मला म्हणाली, कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंड्यामधला सर्व मला वेचू द्या. ती आली रूत, आणि रूत आल्यावर तिथं बऱ्याच बायका अगोदर काम करत होत्या. बऱ्याच स्त्रिया तिथं अगोदर, रूत नवीन गेली तिथं. आता विचार करा, नवीन गेल्यावर तिने काय म्हटलं पाहिजे? हिच्या बरोबर काम करते. समजा मीनाक्षी आणि बाहेरून कुठतरी एक मुलगी नवीन आली, मग तिने मीनाक्षीकडे यावं. मी कुठं वेचू? ती मीनाक्षीकडे नाही गेली, कुठं गेली? बवाजाकडे. का? कारण तिला माहितीये सगळे काम करणारे मालक मात्र बवाज आहे. लक्षात ठेवा. हालेलुया. मालक कोण आहे? बवाज. म्हणजे तुमचं लक्ष कोणाकडे लागलं पाहिजे? बवाजाकडे. ऐका, जो वेचतो ना त्यानं लक्ष काम करणाऱ्या लोकांकडे नाही लावायचं. हालेलुया. हे वाजवणारे, मी गाणारे, ते गाणारे, मी नाही गाणार, नाही तर लोकांना भजनाचं निमंत्रण देतील. ते वाजवणारे, गाणारे, ते आलेल्या व्यक्तीनं गाणाऱ्याकडं, वाजवणाऱ्याकडं तिथं नाही बघायचं. का? तर त्याच्याबरोबर काम केलं तर बाबाचं लक्ष तुमच्याकडे नाही जाणार. मला आठवतं की पोरं आता कधी कधी सांगतात, अगोदर ज्याला दिलं होतं कारभार आणि तो त्यांना सांगायचा, क्वायरमध्ये फार कॉम्पिटिशन असते, तुम्हाला सगळ्याला. कोण सांगितलं कॉम्पिटिशन तुम्हाला? असंच कोणाला तिथं नसतं. तिथं येण्यासाठी धडपड करावं लागते, अमकं करावं लागतं, तमकं करावं लागतं. अरे बाबा, मालक तू नाही, मालक वर बसलेला आहे. जेव्हा तुम्ही तिकडं पाहाल त्यास तिकडं तुम्हाला कामच करता येणार नाही. पण जेव्हा तुम्ही येशूकडे पाहाल, तुमचा बवाज प्रभू येशू ख्रिस्त आहे. काय तुम्हाला सांगतो, गोळा कोणाबरोबर करायचं, कोणाच्या शेतात काम करायचं. मग इकडं काय करतो? इकडं मग येशू ख्रिस्त स्वतः शिष्यांना एक दाखला देतो. शेतामध्ये काम करायचं होतं, तो रस्त्यावरती गेला आणि काही कामगारांना घेऊन आला. पहिल्या तासात सापडले, मग परत गेला, अजून कामगारांची गरज होती, मग दुसऱ्या तासात सापडले, आणि मग अजून कामगारांची गरज आहे, मग 7व्या तासामध्ये सापडले, सगळ्याला घेऊन आला, म्हटलं करा काम. आता पहिल्या तासात काम करणारे आले आणि त्या 7व्या तासातल्या माणसाकडे बघून हसायला लागले, आम्हाला मजुरी जास्त मिळणार. आणि इकडं मालक आला आणि यानं 7 तास काम केलेला 200 रुपये, 6 तास केले याला 200 रुपये. त्याचं डोकं फिरलं. हा, त्याला ठीक आहे, जरा लेट आला असेल म्हणून दिले असेल. 5 तासाला 200, 3 तासाला 200, 1 तासाला. इकडे याचं डोकं फिरलं, आम्ही 7 तास, मी तुला किती मजुरी ठरवली ती 7 तासाला? 200. मग तुला तुझी मजुरी मिळाली ना? मिळाली. मग याला किती द्यायचे हा माझा प्रश्न आहे. सांगण्याचं तात्पर्य, शेवटच्या तासाला पण काम करत नाही, त्यानं उधळून टाकलं. काय उधळून टाकलं? 200 रुपये मजुरी मिळणार होती. तू विचार काय केला? आता शेवटच्या तासात जाऊन मी काय काम करू? अरे गोळा कर, त्याच्यावर गोळा कर. तू वेळेचा विचार करू नको, मी कोणत्या मोमेंटला तिथं गेलेलो आहे, कोणत्या मोमेंटला. म्हणून लक्षात ठेवा, आता जे मोमेंटला तुम्ही काम करत आहात, काम करा, बाकी काही करू नका, फक्त काम करा. का? बवाजाचं लक्ष तुम्ही किती तास काम करता याकडे नाही, तुम्ही काम करता याच्याकडे आहे. किती तास काम करता याला महत्व नाही. देवाच्या राज्यामध्ये किती तास काम करतो. म्हणून तर उदळ्या पुत्राचा भाऊ म्हटला नाही का, मी एवढे दिवस तुमच्या घरात राहिलो आणि तुम्ही माझ्यासाठी कोकरू पण कापलं नाही. तो म्हटला, तुझं प्रॉब्लेम तुझा आहे, तू कापायला पाहिजे तो तू कापून खाल्लंस तर मी तुला थोडी रागवलं असतं, तुझंच आहे सगळं. तसं देवाच्या राज्यामध्ये काम करणं म्हणजे जो काम करत नाही तो उधळून टाकतो. तुम्ही आला चर्चमध्ये बसला, तुम्ही कामच करत नाही, उधळून टाकलं. देवाची कृपा उधळून टाकली. तुमची मजुरी तुम्ही उधळून टाकली. मिळणार होती, अहो 1 तास काम करून मजुरी मिळणार होती. हो, 1 तास काम करून मजुरी मिळणार होती. 7 तासाची मजुरी, 8 तासाची मजुरी तुम्हाला मिळणार होती. काम करा ना. अजून काम करताना दुसऱ्याच्या मजुरीकडे बघू नका. हालेलुया. त्याला किती मिळाली ते बघत बसू नका. त्याला किती मजुरी मिळाली.
प्रश्न मजुरी देणाऱ्याच्या मनाचा प्रश्न आहे. आणि मजुरी देणारा व्यक्ती काय करतो? वाचा बरं त्याच्यात, वाचा म्हणजे तुम्हाला ही मला म्हणाली, मला कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून, कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंड्यामधला सर्व मला वेचू द्या. म्हणजे असं म्हटलं पाहिजे, कृपा करून तुमच्या सेल ग्रुप मध्ये मला येऊ द्या ना. आमेन. शेवटच्या तासामध्ये तुम्ही आलाय आणि तुम्ही परमिशन मागितली पाहिजे, मी तुमच्यावर प्रार्थनेला सेल ग्रुपला येऊ का? हालेलुया. ते विचारत नाही बसायचं चालतं का, अमकं होतं का. बरेच लोक तुमच्या चर्चमध्ये आल्यावर पळतं. हालेलुया. मला कॉल करून विचार, हे तुमच्या चर्चमध्ये आलं तर चालतं का? पळतं आमच्या चर्चमध्ये आल्यावर. येस. आम्ही बसलो तर चालतं का? खुर्च्या तुमच्यासाठीच ठेवल्या, तुम्ही बसा म्हणूनच खुर्च्या ठेवलेल्या आहेत. सगळं चालतं, यायला पाहिजे ना, तुम्ही जायला पाहिजे, सेवा केली पाहिजे. देवाचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं आहे, गोळा करा ना. तुम्ही तुमचा वेळ तुमच्या परिवारामध्ये घातला आणि तिथंच तुम्ही बसला, तुम्ही उधळून टाकत आहात. देवाची कृपा तुमच्यावरती. शिलोमध्ये आता एक मोठं संजीवन आहे आणि संजीवन महाराष्ट्रात चाललेले, तुम्ही त्याचे भाग आहात. हालेलुया. सगळीकडे ते संजीवन फिरत आहे. तुम्ही कशाला वेस्ट घालवता वेळ? कशाला टाइम वेस्ट घालवता? तुम्ही उधळत आहात. अहो फार मोठं संजीवन येणार आहे या शहरामध्ये, इतकं मोठं परिवर्तन होणार आहे या महाराष्ट्रामध्ये. देव एवढं मोठं काम करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही भाग नाही, तुम्ही उधळून टाकत आहात. तुम्हाला देवानी कृपा दिली, देव तुमच्या मुखात शब्द घालतो, त्या शब्दानं आता वैजंतीने मगाशी प्रार्थना केली, आम्ही सांगून आलो वचन, तुला अन्न काम तुझं आहे. म्हणजे तुम्ही वेचला सर्वात, गेला तिथं ना, काम केलं ना त्यांच्या बरोबर. ते येतात का नाही हा भाग नंतर आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सोडून द्या, देव आणायचं काम करेल. जाऊन सोडून द्यायचं, वाट बघत बसू नका, येतं का नाही, येतं का नाही. तुम्ही दुसऱ्याला सांगा, बघता बघता एक दिवशी, अरे यांना तेव्हा वचन सांगितलं होतं, आज ते मंदिरामध्ये दिसलेले आहेत. हे आहे प्रभू, ते करतो. तुम्हाला फक्त सर्वा वेचायचा आहे. आणि सर्वा वेचत असताना प्रभू कुणाला कृपा देतो, काय करत आहे लक्षात घ्या. इथं हा प्रश्न नाही की तुम्ही किती जुने आहात. त्या बायका तिथं काम करतात त्या जुन्या आहेत, है की नाही? आता काय वाचा बरं तिथं. ही मला म्हणाली, कोण म्हणाली? रूत म्हणाली, कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंड्यामधला सर्व मला वेचू द्या. ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत. आता पहा, जेव्हा आधीचे लोक काम करतात ना, त्या काम करणाऱ्या लोकांना काम करता करता बसायची सवय असते. नवीन लोक आल्यावर नोकरी टिकली पाहिजे. मग गव्हर्नमेंट पण बघा की तुम्ही, जे अगदी म्हणून 3-3 वर्षाला बदली करते, कारण बसून बसून ते खुर्च्या आलं चहा प्यायला, आता कुठं जेवायला, आता कुठं कॉल आला, आता कुठं हे झालं, आता तिथं ते गेलं. काम कमी बाहेर जास्त असतात. मग गव्हर्नमेंट म्हणते यांना ठेवायचंच नाही, 3 वर्षात हाकलून द्यायचं. नवीन ठिकाणी गेले, तिथं ऍडजस्ट होईपर्यंत, नोकरीची सवय लागेपर्यंत परत बदली. इकडं पण काय घडलं, ही आली आणि ती आल्या तिने दिवसभर काम करायला सुरुवात केलं, असं लिहिलंय तिथं. वाचा बरं. ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचित आहे. थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती. इकडं तुम्ही चर्च मध्ये देवाच्या सेवेमध्ये आल्यावर किती वेळ बसतं हे पण नोंद होतो. पॉज किती वेळ घेतला आणि का घेतला. ते काम करण्याची एक पद्धत असते. 2 जुने लोक एकत्र काम करत असले ना, ते बसले की ते पण बसते आणि त्याला विचारलं, मग ते नाही का बसले? नवीन माणसाचं तसं नसतं. नवीन जे कामगार असतो ना, तो येतो, तो काम करत होतो, तो जुन्याच ते जुने आहेत बाबा, त्यांना कोण काढणार, मला तर काम करावं लागेल ना, ही भावना असते. आणि मग तुम्हाला कळतं का, तिला बाबाजानं जास्त दिलं याचं कारण काय माहिती का? आणि त्यांचं पण वर्तन पाहिलं आणि हिचं पण वर्तन पाहिलं. देवाची कृपा, ज्यावेळेस तुम्ही काम करताना तुमचं फोकस जर फक्त देवाच्या राज्याकडे गोळा करणाऱ्याकडे असेल, तर प्रभू तुमचं वर्तन पाहत आहे. प्रत्येक व्यक्तीचं वर्तन देव पाहत आहे. प्रत्येक व्यक्तीचं वर्तन. माझ्या वर्तनामध्ये मी कुठंतरी पॉज घेतला, मी कुठंतरी थांबलो. थांबण्याचं कारण काही का असू द्या. निराश असाल, कधी कधी निराशा येते, कधी कधी थकवा येतो. मला माहिती, काम जास्त दिवस केल्यावर, जास्त वेळ केल्यावर थकवा येतो आणि थकवा आल्यावर थोडंसं बसावंसं वाटतं.
पण तीच भावना तुम्ही गोळा करण्याच्या समयामध्ये उधळून लावता ना. आता बवाज तुमच्याकडे पाहत आहे, बवाजाचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला थकवा येतो. आणि नेमकं इकडं रूत आली आणि रूत शेतामध्ये काम करताना दिसली. शास्त्र सांगतं बवाजाचं लक्ष बाकीच्या लोकांकडनं रूतकडं लागलेलं आहे. म्हणून तुम्ही काम करताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचा देव तुमचं काम पाहत आहे. हालेलुया. कोण पाहत आहे? आणि किती चांगली गोष्ट आहे, बवाजाचं लक्ष माझ्याकडे आहे. तुम्ही जी धावपळ करताना मला आवडतं, बाहेर गेल्यावर मला विचारतात तुम्ही इकडं तिकडं कोण आहे? म्हणलं आहे की आमचे लोक घेतात चर्च. आणि मग कधी कधी बाकीच्या मंडळांमध्ये किती लोक ते पुढे गेलेत, फाळक नाही तरी त्यांचं चर्च चालू आहे. अहो नुसतं त्यांचं नाही, बवाजाचं पण लक्ष मंडळीकडे लागलेलं आहे. काम करा, जमा करा, जेवढं तुम्हाला जमा करता येईल तेवढं जमा करा. जमा करण्याच्या वेळेला उधळून लावू नका. प्रभू आम्हाला सांगत आहे 12व्या वचनामध्ये, 11 आणि 12 वचन पहा बरं. बवाज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस? काय गोळा करायचं? वर्तन, वागणूक. देवाबरोबर काम करणं म्हणजे चांगली वागणूक गोळा करायची बरं का. तुमचं वर्तन. आता प्रभू तुम्हाला बघतोय आत्मिक जीवनामध्ये, तुम्ही भरपूर वाचन केलं, भरपूर बायबल वाचलं, भरपूर प्रार्थना केली, भरपूर हालेलुया म्हटला, भरपूर नाचला, भरपूर उड्या मारल्या, भरपूर गायलं, सगळं भरपूर केलं. देव ते जाऊ दे, ते नाही जमा करायचं. काय जमा करायचं? वर्तन. काय शब्द वाचा परत एकदा. बवाज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली माता पितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आली. ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. देव तुमचं सगळं गोळा करणं बघत असतो. हालेलुया. ऐका, एक नवीन व्यक्ती कॉलेजमध्ये येतो, त्यास एक शब्द प्रचलित आहे. काय? रॅगिंग. काय असतं? कधी कधी मंडळीत पण रॅगिंग असतं. आपल्या नाही, ऐकणाऱ्या. आपले काय करतेत, मी अशी रॅगिंग करेल एकेकावरती विचारायला नको, त्याला बाप आठवला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच चर्चेसमध्ये नवीन लोक आल्यावरती जुने लोक त्यांच्यावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात. असं दिलंय तिथं. तो की तू अपरिचित लोकांमध्ये आलीस आणि तुझं वर्तन तुझ्या सासूची, ऐका बरं का, काय जमा करायचं. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये येता, तुम्हाला देवाचं वचन तुमच्याकडे आलेलं आहे, वचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे, पण गोळा काय केलं तुम्ही? आले खूप छान वचन, खूप सुंदर वचन तुमच्याकडे. मगाशी मी तुम्हाला मुद्दावून वाचून दाखवलं. जे तुम्हाला मिळालं तर ते डिग्रीपेक्षा भारी आहे. जे तुम्हाला मिळालं पैसा देऊन पण मिळणार नाही. आम्हाला पैसे मिळून पण हे वचन मिळालं नाही, तुम्हाला मिळालं. मग गोळा काय केलं? जो गोळा करत नाही तो उधळून लावतो. काय गोळा करायचं? तुझ्या सासूशी वर्तन, नवीन अपरिचित लोकांशी वर्तन, या सगळ्या वर्तनाचा लेखाजोखा देव जमा करत असतो. काय गोळा केलं तुम्ही? म्हणजे देव तुम्हाला काही नवीन लोक देतो, तुम्हाला तुमच्या परिवारातले लोक देतो, तर त्या परिवारातल्या लोकांचा तुमचा व्यवहार जो आहे, ते वर्तन जे ना, ते वर्तन गोळा करणं आहे. म्हणजे देवानं तुम्हाला ते लोक दिलेत. नाते संबंध, सगळी नाती आहेत. कुठली का नाती असे ना, आईचा असू द्या, सासूचा असू द्या, मुलाचा असू द्या, बापाचा असू द्या, भावाचा असू द्या, मित्राचा असू द्या, या सगळ्यांशी तुमचं व्यवहार. आता प्रश्न तो येतो, ते आमच्याशी चांगला वागत नाही, आम्ही, अरे ते मी हे तू काकू की कऊ कम कहा, हे काय बाराखडी आहे? नाही. ते आमच्याशी नाही, मग आम्ही त्यांच्याशी नाही, मग आमचं असं, मग त्यांचं तसं, त्यांचं आमचं पटत नाही, आमचं त्यांचं पटत नाही, हे नाही ते नाही ते नाही. अरे बस कर निबंध. इथं गोळा करण्याविषयी देव बोलत आहे. अजून एक गोष्ट तुमचं, लोकांनी तुमच्याशी कसं वागावं तसं तुम्ही त्यांच्याशी वागा, असं बायबल सांगतं. काय सांगतं बायबल? पहिले तुम्ही लोकांशी, तुम्ही भाव मारला लोक भाव मारणार, तुम्ही रुसला लोक रुसणार, तुम्ही त्यांची निंदा केली ते तुमची निंदा करणार.
तुम्ही त्यांना नाव ठेवल्यावर मग तुम्हाला चांगलं म्हणतील का? लय चांगले. चान्स मिळाल्यावर ते मला विचारून घ्या स्टोरी. गोळा काय करता तुम्ही? तुम्हाला तर देवाचं वचन समजलं. व्यवहार मुळामध्ये देवाचं वचन व्यवहार सुधारून टाकतं. काय झालं काय तुम्हाला? तुम्हाला एखाद्या व्यक्तीला देवाचं वचन समजलं म्हणजे काय झालं? व्यवहार बदलला. देवाचं वचन सांगितलं म्हणजे हातात बायबल नाही आलं, चला माझ्या हातात चला आता प्रार्थनेला नाही, ते डोंग झालं. हे डोंग आहे बरं का, हातामध्ये बायबल आहे, मी प्रीचिंग करतोय, डोंग आहे स्पष्ट. मी प्रीचिंग करतोय, माझं डोंग आहे का? तर प्रीचिंग करून मी ते वागतच नाही तर माझं ते डोंग झालं ना. मी दिखावपणा करत आहे. मी तुम्हाला फार मोठ्या मोठ्या विद्वत्तेच्या गोष्टी सांगितल्या. मी तुम्हाला प्रीतीविषयी सांगतो माझ्यामध्येच प्रीती नाही, डोंग झालं नाही. मी तुम्हाला क्षमेविषयी सांगितलं माझ्यातच क्षमा नाही, डोंग झालंय. व्यवहार आहे. काय गोळा करायचंय? सो गोळा करत नाही तो उधळून टाकतो. काय उधळून टाकतो? ज्या मापानं तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला दिलं जाईल. आता हे गोळा करताय तुम्ही. काय गोळा करता? जसे मी आपल्या अपराधांची तसे तूही माझे अपराध मला क्षमा कर. म्हणजे गोळा काय करतो? आता तुम्ही कधीतरी चुकणार आहात. ऐका बरं का, जगात असा कोणच नाही म्हणणार त्याने उठून मी आयुष्यात कधी चुकणार नाही. पहिले देव त्याला चुकायला भाग पडतो. तुम्ही म्हणाल काय सांगता पाळक साहेब? बायबलमधनं सांगतो. पेत्र म्हटलं मी तुम्हाला मरूच देणार नाही. येशू म्हटला कोंबडा आरवण्यापूर्वी अरे तुलाच पहिले दाखवतो मी. ही भावना ठेवू नका मी कधी चुकणार नाही. आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती चुकती ना, त्या चुकणाऱ्या व्यक्तीविषयीचा तुमचा व्यवहार जो आहे त्या व्यवहाराचं एकंदरीत त्याच्या वर्तनास संबंधानं देव बरोबर विचार करून ठेवतो. तुम्ही साठवले, काय साठवलं? समजा त्यांनी चुकलं, तुम्ही त्याला क्षमा नाही केली, मग तुम्ही कधीतरी चुकणार आहे. जसं नाही का तो म्हटलं एकाचे 1,00,000 रुपये देणं माफ केलं, तो गेला 100 रुपयासाठी, पण तो म्हटलं याला परत टाकून द्या तिकडं. म्हणजे गोळा करायच्या टायमाला तू काय केलं? साठवलं, उधळून टाकलं. अरे तेव्हाच तुला क्षमा 1,00,000 रुपयाची केली ना, गपचूप जायचं. 100 रुपयाला चल चहा प्यायला जाऊन, आज मला 1,00,000 रुपये माफ केलं रे बाबा, तुझे 100 रुपये आता मला नको असं म्हणायला पाहिजे. तर तू काय केलं? त्या 100 रुपयाच्या देण्या करायला जाऊन त्याला एवढा बोलला, रागवलं, त्याचा परिवार आणून तू बंदी शाळेमध्ये टाकलं. आता तू उधळून टाकलं. कृपा राजाने तुला परत तुझ्या परिवाराला टाकून दिलं त्याच्यामध्ये. म्हणून त्यानं तिथं म्हटलं आपल्या परिवारासाठी मानना साठवा. हालेलुया. कसलं बायबल आहे बघा, कशी लिंक कुठून कशी लागती. आपण स्वतःचा बचाव कसा करायला पाहिजे हे पवित्र शास्त्र. व्यवहार, वर्तन, तुमच्या वर्तनाकडं देवाचं बारीक लक्ष आहे. तुझं चालणं, तुझं उठणं, तुझं बोलणं कसलं दुरून बारकाई असंच लिहिलं. तुझं चालणं, बोलणं, बसणं, निजणं, निजणं म्हणजे देव नुसतं चालणं बघत नाही. भागा 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 शैतान. खूप खुश देवा, खूप चांगला चालतो, फार उंच उडी मारतो, हा याला स्वर्गात घ्या, ते नाही बघत. भागा भागा अमक अमक तमक तमक, जूतो से मारा, पैरों से मारा, इससे मारा, वो देखो भागा शैतान, ये नहीं देखता वो. हे सगळं करून तो सैतानाला आडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल, निघून जाईल. ज्यावेळेस सैतान तुम्हाला आणि तुमच्यावरती चाल करून येतो, तुमचे विचार बदलतो, व्यवहार बदलतो. सैतान येऊन देवाचं वचन तुमच्याकडे पेरलं ना, तो तुमचा व्यवहार बदलण्याचं काम करत असतो. सासूशी तुमचं कसं वर्तन आहे म्हणून लक्षात ठेवा. सासू किती पण सासू असू द्या, पण व्यवहार मात्र ढासूच असू द्या, नाही का? चांगला चांगला एकदम चांगला व्यवहार, वर्तन चांगलं. हा, आणि सून किती पण खाष्ट असू द्या, नाही सासूच खाष्ट असते. आता कसं आहे माहिती का, सासूला वाटतं मी चांगलं आणि सुनेला वाटतं मी चांगलं. प्रॉब्लेम हाच आहे. पण लक्षात ठेवा, जस देवाचं वचन आमच्याकडे येतं ना, तर ते पहिल्यांदा आम्ही अधिग्रहण करावं, आम्ही स्वीकारावं आणि आमचा व्यवहार एकमेकाशी आम्ही नीट करावा. का? कारण देव जे तुम्हाला शिकवतो, प्रीती, क्षमा, सहनशीलता, नम्रता, शुद्धता, पवित्रता, या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवहारात देव बारीक तुमच्या व्यवहारावर लक्ष ठेवतं. आणि जेव्हा हे वचन येतं बघा, आता मी एवढं सांगितलंय, एवढे लोक टीव्हीवरून ऐकणार आहे आणि हे वचन ऐकल्यावर संध्याकाळी भांडण होणार आहे घरात.
सगळं ऐकते, सगळं करतात. आणि असं आता सैतान तो सैतान आहे, तो म्हणतो ऐकलं का, अब तेरी परीक्षा होगी. होणारच ना परीक्षा. हे परीक्षा आहे, लक्षात ठेवा. जेव्हा देवाचं वचन येतं ना, ती परीक्षा होत असते. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता आमच्याकडे प्रश्न आला, पाळक साहेब आमच्या प्रश्नांसाठी प्रार्थना करा. म्हणजे तुमची परीक्षा म्हणून प्रश्न आला ना, आणि त्या प्रश्नामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी व्यवहारच बदलला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तुमचा व्यवहार देव बारकाईनं पाहतो. परत ते वचन वाचा, पुढे जाऊच वाटना मला. बोआज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली माता पित्रे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आली, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. म्हणजे देवाला तुमचा एखादी बातमी जात नाही. आमच्या कानावर उडतं उडतं एखादा ऐकतं ते मी खरं मानतो, पण देवाकडं सविस्तर. का हो? कारण देवानं सगळ्यांच्या नावाचे देवदूत बाजूला बसवलेत. असं लिहिलंय. पेत्रासाठी प्रार्थना केली आणि त्यास पेत्र प्रभूनं दूत पाठवून त्याला सोडवलं. त्याने दरवाजा वाजवला. मग आतून तिरुदा नावाची मुलगी आली आणि तिने दरवाजा उघडला आणि ती म्हणती पेत्रा. ते म्हणले पेत्र नसेल, पेत्राचा देवदूत. म्हणजे तुमचे देवदूत बरोबर तुमच्या बरोबर आहेत. सविस्तर काय बोलता, काय विचार करता, लक्षात ठेवा. डोक्यामध्ये देवदूतांचं, हे देवदूत आत्मेत हो, ते तुम्हाला दिसत नाहीत. आणि तुमच्या पण डोक्यात विचार दिसत नाही, पण ते देवदूत आतमध्ये घुसू. म्हणून म्हटलं तू बोलशील तेव्हा तू आतमध्ये घुसून बघतात काय विचार चाललेत, काय विचार चाललेत. नुसतं वर्तनच नाही हो. कधी कधी आता ऐकलं, आता नाही बाबा कुणाविषयी वाईट बोलायचं, पण डोक्यात चाललंय ना. उगं कुठं अडकायचं, बोलायचं नाही तोंडाने वाईट, पण डोक्यात. आणि तो म्हटला सविस्तर, काय लिहिलंय, ही सविस्तर हकीकत, सविस्तर हकीकत मला समजली आहे. कशी समजली बाबा? झाला बाबाच तर घरात राहतो. मग सांगितलं कोण? मुकादम होता ना. मुकादम तिथं सांगतो, पहा ती रूत नावाची एक बाई आहे, सकाळपासून शेतामध्ये काम करत आहे. आणि मग त्याने विचार, कोण आहे रे बाबा ती? हो ती नामीची सून आहे, तिचा नवरा मेला. आणि आरपातीची एक सून होती, ती निघून गेली. पण ही बाई तिच्या बरोबर येताना सासूनं पण सगळीकडे तिच्याविषयी चांगलं सांगितलेले. लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं वागलं ना तर तुमची साक्ष सगळीकडे पसरती. चांगलं वागलं तर, मग तुम्ही वाईट वागला तर ते सगळीकडे पसरतच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं वागणं आणि वाईट वागणं याच्या संबंधानं लोकांचा पण विचार करू नका. देवच तुमच्या बाबतीमध्ये विचार करणार आहे. देवच. बाबाजानं तिच्याविषयी चांगलं बोललं. तुमच्याविषयी तुमचा देव चांगला विचार करतो, चांगलं बोलतो. तुमचं वर्तन तो लक्षामध्ये घेत आहे. अजून एक गोष्ट पाहूया उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 41 अध्याय आणि त्याचं 35 वचन. उत्पत्ती 41:35 वाचा. फार सुंदर. या येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात, सुकाळाच्या वर्षात सर्व प्रकारची अन्न सामुग्री गोळा करा आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यामध्ये ठेवावा. काय जमा करायचं? तो म्हटलं जो माझ्या बरोबर जमा करत नाही तो उधळून टाकतो. आता फार सुंदर म्हटलेलं आहे. काय वाचा बरोबर त्वचा? या येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात, जे सुकाळाचे दिवस असतात ना त्याच्यामध्ये साठवायचं असतं. ऐका, काय गोळा करायचं? देव एक समय असतो की त्या समयामध्ये तुम्हाला चांगले दिवस दाखवत असतो. सुकाळ म्हणजे चांगले दिवस. आता लक्षात घ्या, माझ्यामध्ये आत्ता आरोग्य आहे, तुम्ही तरुण आहात, तारुण्याचे दिवस आहे तुमच्याकडं, आणि तुम्हाला तुमच्या कठीण दिवसामध्ये म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीत, वाचा बरं तिथं, कठीण दिवसामध्ये असं लिहिलं. काय? या येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात
सर्व प्रकारची अन्न सामुग्री गोळा सगळ्या करावी, प्रकारची अन्न सामुग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. मिसर देशावर दुष्काळाची जी 7 वर्षे येणार. चांगले दिवस आहेत ना, मग वाईट दिवस पण येणार आहेत. आज शरीर निरोगी आहे म्हणजे ते कायमच निरोगी राहणार नाही. आज चांगले दिवस आहेत. ऐका तरुण लेकरांनो, लहान लेकरांनो, सगळ्यांना माझं सांगणं, आजचे जे तुमचे दिवस आहे चांगले दिवस प्रभूने ठेवलेले आहेत. एक दिवस मात्र या शरीरामध्ये जे तुमचं शरीर आत्ता आहे ते कमजोर, दुष्काळ असणार आहे, त्याच्यामध्ये वय झालेलं आहे, वृद्ध झालेला आहात. आता वृद्ध झाल्यानंतर ज्यावेळेस या चांगल्या शरीराला देवानं तुमच्या हातामध्ये दिलं आणि तुमच्या चांगल्या शरीराचा विनियोग चांगल्या कामासाठी करून साठवायचं असतं. कसं साठवायचं ते मी तुम्हाला सांगत आहे. आता तुम्ही तरुण आहात, तुमचे आई वडील तुमच्या घरामध्ये वृद्ध लोक आहेत, ते तुमच्यावर प्रेम करतात, इन्स्ट्रक्शन देतात, सूचना देतात. तुम्ही त्यांचा अपमान करून, त्यांच्याविषयी वाईट विचार करून त्यांना खालच्या पातळीचा दर्जा देत आहात. एक दिवस तुमचं शरीर पण थकून जाणार आहे, दुष्काळ पडणार आहे. तुम्ही त्यावेळेस चांगलं वर्तन केलं नाही, मग आता दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याच परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. म्हणून आत्ता चांगले आहात तर चांगलंच राहा. आत्ताच्या परिस्थितीचा दुरुपयोग करू नका. एक दिवस आम्ही सुद्धा या परिस्थितीमध्ये जाणार. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवानं तरुण पण आम्हाला दिलं, एक एज आमच्याकडे दिलं असतं कष्ट करण्यासाठी. त्याच्यासाठी एक वचन वाचू, नीतिसूत्राचं पुस्तक 30वा अध्याय आणि 25 वचन. खूप बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु ते पण आपण वाचूया म्हणजे आपल्याला समजेल. नीतिसूत्र 30वा अध्याय 25 वचन. मुंग्या अशक्त कीटक आहेत तरी उन्हाळ्यात त्या आपले अन्न साठवून ठेवतात. त्या अशक्त आहेत पण गोळा करतात उन्हाळ्यामध्ये. ऐका, परमेश्वरानं प्रत्येकाला एक एज दिलेलं आहे, त्या एज मध्ये त्याला सगळ्याला गोळा करावं लागतं. आता समजा तुम्ही तरुण आहात, 18, 20, 22 वर्ष तुमचं वय आहे, शिक्षण घेण्याचं वय आहे बरं का. हे सगळं शिक्षण घ्यायचं वय आहे, साठवायचं ज्ञान, साठवायचं बुद्धिमत्ता, करिअर, सगळ्या गोष्टी करायच्या. आता करिअर करण्याच्या वेळेमध्ये मोबाईल मध्ये गेले, साठवायचं काय तुम्हाला? बुद्धी. गेल्यावर प्रार्थनेला गेल्यावर तिथं मला सांग याच्यासाठी प्रार्थना करा, 10वीला आहे, मोबाईल मध्ये जात. मग आता तुला देवानं शिक्षणाचं वय दिले, नंतर मग कामाला गेल्यावर चपराशी हॉटेलमध्ये झाडू मारावा लागतो आणि सगळं करावं. त्यावेळेस मला शिक्षण मिळालं नाही, मोबाईलमध्ये गेला ना, मेला ना. त्यावेळेस तुला देवानं दिलं होतं सगळं ना, करिअर करायचं, जगायचं, विचार करायचा, त्याच्यासाठी वेळ खर्च करायचा. मोबाईल रिटायर झाल्यावर बघ, त्यास कोण बोलत नसतं, तो मोबाईल तरी बोलल नाही का. तरी बघावं तर गुगलला काय सांगितलं, याला काय, आणि त्या गुगलला त्याचं नावच काढलं, माझं डोकं फिरायला. आम्ही त्या गुगलने तळेगावचा रस्ता आम्हाला मिलिटरीच्या तिकडून इतक्या कच्च्या रस्त्याने घेऊन गेला त्या गुगलने, तर माझं तर डोकंच फिरलं. म्हणलं कसलं गुगल आहे, हा चुकीचं मार्गदर्शन करतो. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य, जे मार्गदर्शन आहे ते चुकीचं आहे. मुंगी अशक्त कीटक आहे पण उन्हाळ्यामध्ये आपलं अन्न साठवते. साठवा, आत्ता मिळतंय ना, साठवा. कशासाठी? म्हातारपणासाठी. आत्ताच म्हटलं खायचं 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 खायचं, कपडे घालायचे घालायचे घालायचे, सगळं घालायचं आणि सगळं उधळायचं. आणि म्हातारी झाल्यावर मग शरीर आता रोगानं, औषधाला पैसे, याला पैसे, त्याला पैसे, त्याला कुठून येणार आहे? म्हणून बायबल हे सगळ्यात भारी पुस्तक आहे बरं का. आणि त्याला सांगणारा पाहिजे. मिळमिळत असला तो बोंबलला, मग काय त्याचा उपयोग नाही. पैसा उधळण्यासाठी देवानं तुम्हाला दिलं नाही, आता साठवायचा आहे. कळू पण देऊ नका साठलेला बरं का, नाही तर ते मुंग्या आहेत, खाते तुमचं सगळं. त्यांना दिसलं ना, जरा जरी लागलं ना, एवढे पैसे. मग मी पैसे काय उरावर घेऊन मारणार आहे का? मेले नाही तर औषधाला लागणार आहे, राहू दे, दाखवू नका त्यांना, ठेवा. तुमचा समय तुम्हाला साठवावा लागणार आहे, हे ज्ञान प्रभू तुम्हाला देत आहे. उधळू नका. ज्या समयात प्रभू तुम्हाला देत आहे त्या समयात, मी जर म्हटलं नाही मी पाळक आहे, देव मला देणार आहे, एक दिवशी तोंड बंद झाल्यावर, आता प्रीचिंग करता, तुम्ही माझ्यावर प्रेम करता,
किती पण तुम्ही काय पण बोला, नाही पाळक साहेब आम्ही तुम्हाला डबे पाठवू, नाही हो, तुम्हालाच डबा नाही मिळाला तर मला कुठून देणार आहे तुम्ही? तुमचंच वांद येणार आहे पुढं. माझ्या डब्याचं तुम्ही काय, मला माझ्या डब्याची तरतूद आत्ता करावी लागणार आहे. मला देवाने बुद्धी दिली, ती ज्ञान दिले आम्हाला, ते असंच तुम्हाला नाही जगता येणार की प्रभू आहे मग तुम्हाला पुरवेल. असे लोक रस्त्यावरती पडलेले आहेत. आम्हाला आमच्या जीवनाची तरतूद करावी लागणार आहे. दिलंय त्यानं साठवा, उधळू नका. भविष्याची चिंता तुमच्याकडे असली पाहिजे. मुंग्यांकडनं पहा, मुंगीला माहितीये उन्हाळ्यामध्ये अन्न साठवायचं, पाऊस पडल्यावरती सगळ्या पाणी पाणी होणार आहे, मी कुठे जाणार आहे शोधायला, कुठं अन्न मिळणार आहे, कुठं जाऊन ते धान्याचे कण जमा करणार आहे, पाणी सगळं उधळून टाकणार आहे. मग ती वारूळ तयार करते. आणि अहो मला कधी कधी नवल वाटतं, इथं वरती आम्ही राहतो ना, 2 पारवे येतात दरवर्षी न चुकता येतात, आणि बाहेर जो एसी लावलाय ना त्या एसी मध्ये काड्या आणून घर करतात. मला ते कळतच नव्हतं काय कशासाठी करतात एवढं. मी त्याला हाकलतो, ते येतात आणि एवढ्या काड्यावरून सुंदर घर करतात. मग एकदा कळलं की ते घरटं यासाठी करतात की त्यांना अंडी घालून लेकरं जन्माला घालायचे. अहो या पक्ष्यांना सुद्धा कळतं लेकर कधी जन्माला घालावीत, त्यांच्याकडे सुद्धा ती बुद्धिमत्ता आहे. जमा केल्याशिवाय आम्ही लेकरं जन्माला घालू शकत नाही. मग माणूस कसा एवढा निर्बुद्ध आहे, तो का नाही जमा करू शकत? का आपल्या लेकरांच्या परिवाराच्या संबंधाने विचार करू शकत का? बायबल सांगतं जो माझ्या बरोबर आहे त्यानं माझ्या बरोबर काम करावं. म्हणजे तुम्ही उधळता तर देवाच्या विरोधात काम करता. असं नाही म्हणायचं की नाही मला देव देईल, आम्ही सगळं उधळून टाकतो. नाही आता देव देईल ना, कुठून देईल? कुठून देणार आहे देव तुम्हाला? म्हणून तर एलियाचा कावळा बंद करून टाकला. बंद करतो तुझा कावळा, वाट बघत बसला मी देईल मी देईल. जा विधवेच्या घरामध्ये, विधवेच्या घरामध्ये त्यानं भाकरीची तरतूद. देवानं तुम्ही चांगले आहात, तुमची तरतूद करून ठेवलेली आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुमचा जे काही तुम्ही तुमच्यासाठी साठवताना ते तुमच्या लेकरांच्या हातात देऊ नका. ते लेकरं चर्चमधनं गेली तरी जाऊ द्या. का? ते असल्यामुळंच ते तुम्हाला सांभाळणार आहेत. हे जगातलं वास्तव सत्य आहे बरं का. हे जगातलं वास्तव सत्य आहे. तुम्हाला कोणी सांभाळणार नाही नंतर. तुम्ही त्यांच्यासाठी फार मोठं ओझं बनणार आहात. आणि प्रभू आम्हाला सांगत आहे, म्हणून तो म्हटला मी त्या गोष्टीचा हे एवढ्या लवकर संदेश तुमच्याकडे न येण्याचं कारण काय ते मला त्याच्यातलं खरा गाभा माहिती पाहिजे होता की देवाला काय मंडळीला शिकवायचंय, काय त्यांना शिकवायचंय. जमा करा. मुलासाठी जमा करता चांगली गोष्ट आहे. तुमच्यासाठीचं काय? तो मुलगा पण लग्न करणार आहे, त्याला बायको येणार आहे, त्याला त्याचा परिवार असणार आहे. मग तो त्याच्या परिवाराकडे पाहणार का तुमच्याकडे पाहणार? ते पण महत्वाचं आहे ना. पुरुष आपल्या आई बापा सोडून, मग हे तुम्हाला माहिती आहे तो आता आई बापाला सोडणार. मग आई बापाने स्वतःसाठी साठवायला पाहिजे होतं ना. जोपर्यंत तुमच्याकडे ताकद आहे तोपर्यंत तुम्ही साठवा. दुसऱ्या भाषेमध्ये प्रत्येक तरुण व्यक्तीनं काम करायलाच पाहिजे, साठवायला पाहिजे. शक्ती आहे तोपर्यंत, नाही तर मग वॉचमॅनचं पण काम मिळत नाही. वॉचमॅनचं पण मिळत नाही बरं का. आता शक्ती आहे तर बुद्धी आहे, देवानं ज्ञान दिलं ना, मेहनत करा, भरपूर मेहनत करा. प्रभूनं तुम्हाला दिलेलं आहे. कोणत्याच गोष्टीचा अपव्यय करू नका. प्रभूनं तुम्हाला जे ज्ञान दिलं, समय दिलेलं आहे, झोपण्यासाठी समय घालवू नका. कारण म्हातारपणामध्ये झोप येत नसती आणि त्यास तुम्हाला काही काम नसतं, तेव्हा निवांत झोपला तर कुटुंब शांत राहतं. तुम्ही जागा राहिला तर कुटुंबात प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून आत्ता काम करायचं, झोपायचं केव्हा? म्हातारपण. तरुणपणी नाही झोपायचं बरं का. तरुणपणी देवानं काम करायची ताकद दिलेली आहे. उठायचं, पळायचं, धावा करायची. कधी कधी तो नीलू मला म्हणत असतो, हे मीटिंग रात्री आम्ही 2-2:30 आलो ना, मग हे शारून बिरून त्यांना झोपवतो. मला जास्त झोपायची सवयच नाही. माझी कावळ्यासारखी झोप आहे. एवढं सगळं मीटिंग दमून थकून आलो, 6ला परत उठून मी आंघोळ विंघोळ करून निवांत बसलेलो असतो. तुम्ही झोपतेत का नाही? अरे झोपायच्या समयाला भरपूर झोप घेणार आहे आणि माझी झोप तर कवरेतच असणार आहे. जिवंत आहे तोपर्यंत झोपच नाही. का तर काम भरपूर करायचं, साठवायचंय. आत्ता जर लोकांकडे गेलो तर लोक बदलतील. मी जर आराम करत घरामध्ये बसलो
बरेच लोक मला गेल्यावर सांगतात, बाळक साहेब आम्हाला तुमची फार काळजी वाटते, थोडीशी विश्रांती घेत जा. सारखं आम्ही बघतो ते स्टेटसवर, इथं मीटिंग तिथं मीटिंग, तिथं प्रवास इथं प्रवास, तुम्ही सगळं करता, तुमची प्रकृती पण तुम्ही सांभाळा. हो, सांभाळायलासाठी आम्ही मेहनत घेत आहे. मी घरी जरी थांबलो तरी घरी थांबल्यावर माझे दिवस नाही वाया घालवत मी. बघते कधी कधी ते ओरडतात, ते काय मी नाही, काय चालता हो तुम्ही, काय व्यायाम करता. त्याच्यासाठी पण ते मी असं म्हटलं नाही आता देवच शक्ती देईल, सगळं देवच करेल, मी घरात निवांत झोपतो मग प्रभू. नाही, मला माहिती, मला एक्झरसाईज करायला पाहिजे, मला चालायला पाहिजे, फिरायला पाहिजे, माझ्या प्रकृतीची मी काळजी घेतो. मी माझा व्यायाम पण नाही बंद करत. मी असं नाही म्हणत की देव मला शक्ती देणार आहे. अहो, देव बुद्धी दिली ना त्यांनी साठवायची. कुठून येते एवढी एनर्जी? करावं लागतं काहीतरी, एक्झरसाईज पण करावी लागते. कुठून ते करतो? मग लोकांना जाऊन सांगू मी एक्झरसाईज पण करतो? करावीच लागते. आता वेळ आली म्हणून सांगितलं. लक्षात घ्या, हे तुमचं शरीर कसं तुम्हाला टिकवता येईल याचा विचार करा. आत्ता देवानं तुम्हाला दिली ताकद, त्याच्यावर तुम्हाला मनन करता आलं पाहिजे. एकदा का व्याधी विकाराचं घर झालं की मग तुम्हाला काहीच करता येणार नाही, आपोआप आराम करणार आहे तुम्ही. आणि तुमच्या शरीरावरती राज्य तुमचं व्याधी करणार आहे, तो तुमच्या शरीरावरती राज्य करणार आहे, मग उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. आता तुम्हाला करावं लागेल, चालावं लागणार आहे, फिरावं लागणार आहे, व्यायाम करावा लागणार आहे. तो म्हणाल, बऱ्याच लोकांना असं वाटतं हे कशासाठी आवश्यक आहे? देव आपल्याला सांभाळतो देव 100%. पण देवानं काहीतरी दिलेलं ना. मी परवा वाचलं, सारखं एक व्हॉट्सअपवरती यायला लागले, हार्ट अटॅक पासून सकाळच्या सवयी हार्ट अटॅक काय येतो. मग मी मन लावून वाचलं. मग त्यांनी सांगितलं की आपलं शरीराचं तापमान जे आहे ना, ते एकदम तापमान पेलवत नाही. आपण डोक्यावर आंघोळ केली ना, मग तिथं शरीराचं तापमान तुमचं डोकं पेलवत नाही, मग त्याचा हृदयावरती प्रेशर येतो ना, हार्ट अटॅक येतो आणि ब्रेन स्ट्रोक होऊन बाथरूममध्येच लोकांना जास्तीत जास्त येतो. मग त्यांनी सांगितलं आंघोळ करताना पायापासून केले पाहिजे. का तर पायापासून थंड होतं, हळूहळू हळूहळू मग ते टेम्परेचर बिअर करतं. मग मला आठवलं, हे जुने लोक आंघोळ करताना पहिले पायच घासत होते ना. आम्ही शॉवर आणून सत्यानाश करून घेतला. शॉवर आणलं, शॉवर डोक्यावर पडलं, आमचे मरायला लागले दाना. पण जुने लोक बघा तुम्ही, दगड घेत होते आणि पहिले पाय घासत होते, पण त्यांना सायन्स माहिती आणि ते जगले 100, 110, 120. आणि आमच्याकडे 20 वर्षात अटॅक येऊन गायब. का तर जमा करण्याच्या वेळेला तुम्ही उधळून टाकलं ना. तुम्हाला सगळं फॅसिलिटी पाहिजे, आम्हाला शॉवर पाहिजे, आम्हाला पाया खालून वर यायला नको. पहा जमिनीचं पण कसं आहे, पायानंतर कळस. उद्ध्वस्त करताना कळसाला पाडलं की सगळं पडायला सुरुवात होतं. म्हणून जमा करण्याच्या समयात जमा करा. शरीर सांभाळा, शरीर सांभाळा. आता रक्षण करा. तुम्हाला असं नाही करायचं. आम्ही काय करतो माहिती का, जेव्हा आम्हाला सगळं डाएट बिएट कंट्रोल करायला पाहिजे तेव्हा इतकं खाऊन घ्यायचं आधीच. खा मटण, खा 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 एवढं खायचं की त्याला BP झालाच पाहिजे. पण आधी जरा कंट्रोल करून आठवड्यात एखाद दिवस खाल्लं तर काय मरतं का? नाही, ते आतले आतडे ग्रहण करत नाही. आम्हाला बरेच लोक सांगतात नाही हो, आम्ही ते भाजी खाल्ली ना, आतडे ग्रहण करत नाही. ठीक आहे बाबा, तुला डॉक्टरच एक दिवस सांगेल बंद कर आता. तू आता जमा करा ना, आता जमा करा, आता सांभाळा, आता सगळ्या गोष्टी सांभाळा. तेलाचं प्रमाण सांभाळा. किती खायचं, खूप खाऊन पण काय उपयोग आहे त्याचा. आता जमा करा. एवढं आमच्या घरामध्ये मला आठवतंय, माझी स्मरणशक्ती चांगली आहे, 20 किलो साखर खात होते हो. किती? आत्ता मला आठवते घरामध्ये 3 किलो साखर महिन्याला जाते, त्यास 20 किलो साखर. काय खायचं का जीव द्यायचं? आणि आम्ही खायला कधी प्रतिबंधच केला नाही, खा खा खात राहिलो. बाकूर ते ख्रिसमसला केल्यावर करंज्या होतच नव्हत्या. नवीन बाकूर पोळ्यासाठी पुरण केलं तर ते पोळ्यामध्ये पुरण जातच नव्हतं, खाऊन टाकत होतो. काय झालं मग? तरुण वयामध्ये माझे भाऊ गेले ना. जेव्हा तुम्हाला सांभाळायचं असतं त्यावेळेस तुम्हाला सांभाळावं लागतं. ऐका, काही गोष्ट देव तुम्हाला देतो, तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करावं, गोळा करा, सांभाळा, स्वतःची प्रकृती सांभाळा. प्रभूनं तुम्हाला दिलं संरक्षण करा. कोणत्याच गोष्टीचा अतिरेक तुमच्या जीवनामध्ये होऊन उद्ध्वस्त करू नका. प्रभूनं तुम्हाला दिलेलं आरोग्य तुमचं टिकवून ठेवा. चांगल्या गोष्टी करा, व्यायाम पण करा बरं का. मी काही तुमचा ट्रेनर म्हणून सांगत नाही किंवा माझं जिम म्हणून माझ्याकडे या म्हणून पण सांगत नाही, पण तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. करा जिम,
तरुण लेकरांनो करा जीव. मी अजून करतो आणि मला आनंद वाटतो. करतोय म्हणून सूरजनी पण लावला, डोंगरेनी पण लावला. डोंगरे लावला का नाही? हा मग लगेच तुम्हाला रिझल्ट थोडी दिसणार आहे, जरा थांबा की. एक दिवशी बॉडी शो ठेवू आपण. गोळा करा, या दिवसात गोळा करा. शरीर चांगलं ठेवा. जितकं शरीर चांगलं ठेवाल तितकी जास्त सेवा कराल. कधी कधी लोक मला भेटल्यावर, काल परवा पण मी गेल्यावर गळ्यात, तुम्ही जसं गेला तसंच परत आला, अजून 10 वर्षांनी मी चांगलाच दिसणार आहे तुम्हाला. का तर मी गोळा करून ठेवलेला आहे, स्टोर करून ठेवलेला आहे, स्टोर करून ठेवलेला आहे. चांगलाच दिसणार. मी स्वतःची खबरदारी घेतो. मी सगळ्या गोष्टी पाळतो. विचारा तुम्ही तिथे गेलं, हो तुम्ही जेवता का नाही? माझं एवढंच जेवण आहे. जास्त खाल्लं तर मग मला पण नगारा पुढे येईल. आणि तुम्ही फोटो पण काढला नाही माझ्या बरोबर. आता येऊन काढताना सगळं व्यवस्थित मेंटेन म्हणून काढता. एवढं भलं मोठं डेबरं पुढं असल्यावर कोण फोटो काढल? लाज वाटेल काढायला फोटो सुद्धा. सांभाळावं लागतं. आता गोळा करा, सांभाळा. आमेन म्हणाल का? इंटरेस्टिंग आहे ना काय देवाचं वचन. हा, शास्त्र काय सांगतं? जेव्हा गोळा करायचं तेव्हा उधळून टाक, आणि जो गोळा करत नाही तो उधळून टाकतो. उधळून टाकतो. एक व्यक्ती मला भेटले तिथं आणि मी त्याला बघितलं, तो म्हणलं मला ओळखलं का? म्हणजे याला ओळखावं तरी कसं? एकदम म्हातारा सुरकुतलेल्या. मग त्यांनी नील म्हणाले, हे कधीच आहे हा? मला तर वाटतं माझ्यापेक्षा 2-4 वर्षांनी लहान असेल, पण हा बघितलं असं वाटतं माझा आजोबा आहे. कारण त्यांनी उधळून लावलं, व्यसनामध्ये घालून टाकलं सगळं. जेव्हा तुम्हाला प्रभूनं आरोग्य दिलंय, शांती दिली ना, प्रभूनं आता तुमच्या हातात काहीतरी दिलं, हे व्यसनामध्ये नाही घालवायचं. त्याच्यासाठी नाही तरुण पण तुम्हाला दिलं, तुमच्या मनाप्रमाणे खावं प्यावं मजा करावी नाही. अश्लील गोष्टींच्या द्वारे तुमचं आत्मिक जीवन आणि तुमच्या शरीराचा नाश करावा याच्यासाठी तुम्हाला तरुण पण नाही दिलेलं आहे. तुमचं तारुण्य गरुडासारखं नववावं. हे तरुण पण उद्ध्वस्त होण्यासाठी प्रभूने नाही, सौंदर्य तुम्हाला उद्ध्वस्त होण्यासाठी नाही दिलं. ताकद तुम्हाला चुकीच्या पद्धतीने वापरण्यासाठी नाही दिली. पैसा तुम्हाला व्यसन करण्यासाठी दिला नाही, तो तुम्हाला साठवण्यासाठी दिलेला आहे. साठवा. मुंगीकडे पाहून शहाणं व्हा, असं लिहिले बायबलमध्ये. कोणत्याच गोष्टीचा दुरुपयोग करू नका. एकच वचन वाचा, म्हणजे मग आपण पुढे जाऊया. एकच वचन वाचून संपू. लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा 16वा अध्याय 9वं वचन. कसं साठवायचं पहा. आणखी मी तुम्हाला सांगतो, अनीतिकारक धनानं तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हाला सार्वकालिक वस्तीत घ्यावे. सार्वकालिक वस्तीमध्ये घ्यावे. आता पहा, तो धनाच्या द्वारे तुम्ही मित्र जमा. कुठल्या धनाच्या द्वारे? अनीतिकारक धनाने. आता नीती आणि अनीती, आता त्याचा हा विषय वेगळा राहील, पण तरी सुद्धा तो ज्यावेळेस तुझ्याकडे अनीतीचं धन असतं, म्हणजे काही प्रकारचं धन ज्याच्यासाठी तू कष्ट न करता तुझ्याकडे धन आलेले. नीतीचं धन म्हणजे बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे तू निडाचा घाम गाळशील आणि भाकर खाशील, ते नीतीचं धन आहे. काही धन ज्याच्याद्वारे आम्ही मेहनत करत नाही, पण ते धन आमच्याकडे येतं. मग ते धन कधी कधी काही लोक भ्रष्टाचार करून, काही लोकांना फसवून ते पण धन मिळवतात. पण इथं काय म्हटलं माहिती का? जरी तू असं धन कमवत असशील, पण त्या धनाचा वापर तू अनेक लोकांना जोडण्यासाठी कर. का? फार सुंदर वापरला शब्द. धन नाहीसं होईल, म्हणजे पैसा हा नाहीसा होणारा पैसा आहे. आता मी तुम्हाला मगाशी साठवा म्हणून सांगितलं, पण एवढं पण प्रेम करू नका. काही लोक एवढं प्रेम करतात, ते म्हणतात आमच्या बापानं 3 पिढ्या बसून खाईल एवढं साठवलंय. त्यांनी जोडलं का तुम्ही लोकांना? वाईट दिवस येणार आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट दिवस येणार आहेत. लक्षात ठेवा बरं का. आज तुमच्याकडे जो पैसा आहे ना, हा पैसा कोणाला तरी उभं करण्यासाठी तुम्हाला वापरता आला पाहिजे. प्रभूने तुम्हाला का पैसे दिले, का तुम्हाला धन दिलेलं आहे?
हे कोणतरी व्यक्ती फार मोठ्या संकटात आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि त्याला जगण्याचा मार्ग माहित नाही. अशा वेळेस तुम्हाला त्याचा वापर करता आला पाहिजे. समजा तुमच्याकडे पैसा आहे, तो काही तुमच्या पिढ्यानपिढ्या खाण्यासाठी पैसा नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं तुमची मुलं आणि त्यांची मुलं तुम्ही एवढा विचार करत बसता, पण त्या पैशानं तुमची पिढी सुरक्षित राहिली याची गॅरंटी तुम्हाला कोण देणार आहे? पैसा तर आज आहे, उद्या निघून जाणार आहे. आणि सगळ्यात विश्वासघातकी वस्तू जगामध्ये कोणती असेल तर फक्त पैसा. हा अजिबात इमानदार नाहीये. आज तो तुमच्याकडे ना, उद्या दुसऱ्या व्यक्तीकडे तो पैसा असणार आहे. तो अजिबात इमानदार नाहीये. पैसा सगळ्यामध्ये बैमान आहे. आणि या बैमान पैशानं तुम्हाला लोक जोडता आले पाहिजेत. पैसा जोडू नका, लोक जोडा. ह्याला जमा करणं म्हटलेलं आहे. प्रभू आम्हाला देतो ना, तो माझ्या बरोबर तुम्ही गोळा करा. तुम्हाला देवाबरोबर गोळा करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, अनितीच्या धनानं तुमचं धन नीतीचं अनितीचं तुम्हाला माहिती आहे, पण त्या नीतीच्या धनाला आणि तुम्हाला अनेक लोकांना गोळा करता आलं पाहिजे. हे पण म्हटलंय शास्त्रामध्ये. देव ज्यावेळेस तुम्हाला भरपूर काहीतरी देत असतो ना, तो दिलेली वस्तू, ते दिलेलं असणारं समाधान, ते दिलेलं धन, याचा उपयोग अनेक लोकांना जमा करण्यासाठी तुम्हाला करता आला पाहिजे. समजा देवाने मला खूप पैसा दिला आणि माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि माझे सगळे नातेवाईक अर्ध्या भाकरीसाठी मरत आहे आणि मी श्रीमंत आहे. तुम्ही शापित आहे. देवानं तुम्हाला शाप दिला, देवाने मला आशीर्वाद दिलाय? नाही. योसेफ उच्च पदावरती गेल्यावर त्यानं आपल्या भावांची आठवण केली आणि त्यानं त्यांच्या गोणीमध्ये पैसा ठेवला. तो पैसा नाही घेतला त्यानं. मोठं पद त्याला मिळालं ना, त्यास त्यांनी पैशाचा व्यवहार नाही पाहिला. तो असं नाही म्हटलं यांनी मला विकलं, यांनी माझे हाल हाल केले. नाही, त्याला देवानं मोठी जागा दिली. त्यास ते भावंड आले आणि त्यांनी पैसा दिला, पण योसेफानं पुन्हा गोणीमध्ये पैसा ठेवला. जमा केलं त्यानं, गोळा केलं. गोळा करा. नो डाऊट तुम्हाला पैसा तुमच्या भविष्यासाठी साठवावा लागेल, पण जेवढी तुमची गरज आहे ना, तेवढी देवाला ठाऊक आहे. देव तेवढं तुम्हाला देतो, पण माणसं जोडण्यासाठी पण वापरा. कोणाची मदत करता आली तर 100%. मदतगारासाठी सांगत आहे मी तुम्हाला. ज्याची मदत करायची ना, त्याची मदत करा. त्यास तुम्हाला कोणाला मदत करूशी वाटली ना, बिनधास्त तुम्ही मदत करा. त्याचा विचार करू नका. प्रभू त्याचं प्रतिफळ तुम्हाला देणार आहे. कधी कधी माझ्या समोर असे प्रश्न येतात ना, जोपर्यंत ती मदत मी करत नाही ना, मी सांगत नाही कोणाला मदत करा, मला ती आवडत पण नाही, काय गरज पण नाही सांगायची. काय त्याचा फायदा? तो या हाताचं हाताला कळू देऊ नकोस ना. काय गरज आहे सांगायची त्याला? आणि मी जर दिलं, लोकांनी सांगितलं, तर त्याचं प्रतिफळ लोक देणार आहे. मला म्हणते लोक धार्मिक आहे, दानशूर आहे म्हणून. नाही सांगायचं कधी. पण जोपर्यंत मी ती गरज पूर्ण करत नाही, तोपर्यंत माझ्या मनाला शांती नसते. आणि अजून तुम्हाला सांगू का, मी फार श्रीमंत पाळक बनलो असतो आत्तापर्यंत. जर तुम्ही बघताय ना, हे सगळं एवढं सगळं जर आलंय, हे सगळं मी माझ्यासाठी साठवू शकलो असतो, पण मी नाही साठवलं माझ्यासाठी. कधीच विचार केला. मी नेहमी डिस्ट्रीब्यूट करत गेलो, वाटत गेलो मिनिस्ट्रीमध्ये सगळं. जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा ज्याला, आणि कधी कुणाला कळत पण नाही मी काय करत आहे त्याचं. आणि सांगायची मला गरज पण कधी वाटली नाही. का? कारण मला माहिती आहे आत्ता मी गोळा करत आहे, देवाबरोबरच मला गोळा करायचा आहे. देवाबरोबर गोळा करा. आणि गोळा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही गोळा करताना तेवढं तुम्हाला मिळतं. इथं सांगा बरं लोकांनी असं की तुम्ही कोणाला दिलंय आणि तुमचं कमी झालंय, असं लिहिलंय का? जेवढं जमा केलं, जास्तीचं जमा केलं तरी तेवढंच भरलं, आणि ज्यांनी कमी जमा केलं तेवढंच भरलं. म्हणजे जातं का तुमचं? सांगा बरं. समजा तुमच्याकडे 10,000 आहे, तुम्ही 2,000 दिले, तर तुमचे 10 आता 8,000 नाही राहणार. किती असणार आहे? कमी असलेले कोण देणार आहे? देव देणार आहे. हे जमा करण्याचं सूत्र समजून घ्या. धनानं जोडा, धनावरती प्रेम करू नका. धन माझ्यासाठीच असावं, मलाच ते मिळालं पाहिजे, याच्यासाठी दुसऱ्याचं धन पण अनितीचं धन म्हणजे दुसऱ्याचं धन माझं धन असावं, ही भावना तुमच्यात असू देऊ नका. आता तो काय म्हणतो, ज्याने जास्त जमा केलं त्याचं
मग एवढं धावपळ करून तुम्ही एवढं साठवलं आणि देव म्हटलं मी कमी का? तुम्ही अनितीचं धन मिळवलं आणि देवाने तुमच्याकडे रोग व्याधी विकार पाठवले, इकडचा पैसा तिकडं गेला. आता तुम्हाला ठरवायचं आहे तो पैसा योग्य पद्धतीने गेला पाहिजे. शेवटी माणसाची धावपळ कशासाठी? पैशासाठी. मग नीती अनिती कशाचा विचार न करता फक्त पैसा कमवणं हा उद्देश असणाऱ्या लोकांसाठी तो काय सांगतो, जो माझ्या बरोबर जमा करत नाही तो उधळून टाकतो. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन, समजा तुम्ही चुकीच्या पद्धतीने भरपूर पैसा, समजा मी 10 लाख रुपये चुकीच्या पद्धतीने जमा केले आणि देवाला ते कळे याचा अनितीचा पैसा आहे, तो की याचा पैसा मला लेवल करायचा आहे. तुम्ही साठवलं, रात्रंदिवस जागा राहिला, धावपळ 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 पैसा करून करून साठवला. अचानक एखादा मोठा रोग काढला, एका रात्रीत 10 लाख गायब. तुम्ही तर त्याच्यासाठी धावपळ करत होता ना, तुम्ही तर त्याच्यासाठी पळापळ करत होता. लक्षात घ्या, जग चालवत असताना, आत्मिक जीवन जगत असताना तो वर बसून सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करत आहे. सगळं पाहतो बरं का. अगदी जाता जाता स्पष्ट तुम्हाला सांगतो, माशाच्या पोटात 2 नाणी हे पण तो बघतो. माशाच्या पोटातली 2 नाणी. मग तुमचा पैसा ते मोजत नाही असं तुम्हाला कसं वाटतं? कशा पद्धतीने तुम्ही मिळवतात ते त्याला कळत नाही असं तुम्हाला कसं वाटतं? मग जग काय म्हणलं नाही का, मी कोणाचं नीतीचं धन कसं, आणि ते फार सुंदर वापरलं. कोणाचा कुभांडा न मिळाला, आणि दुसरं डायलॉग काय, अर्धद्रव्य. याला म्हटलं आता अनितीचं धन नीतीनं वापरलं, जमा केलं त्यानं अनितीचं धन. आता नीती देशामध्ये आली, मी कुभांडानं मिळवलं, आता चौपट परत करतो. याच्यापेक्षा जास्त काय, अनितीच्या धनानं पैसा मिळवला, साठवला, मोठा केला, वाढलेला पैसा. आता त्यांनी एवढा पैसा मिळवला होता की अनितीचं धन त्यांनी चौपट परत केलं तरी उरलं, आणि तो अर्ध द्रव्य गरीबाला दिलं तरी माझ्याकडे असणार आहे. काय पैसा कमवला असेल हो. म्हणून म्हटलं अनितीच्या धनानं मित्र गोळा करा, मदत करा बरं का. तुमचा पैसा जास्त प्रमाणामध्ये तुमच्याकडे असला तरी माणसांसाठी तो वापरा, सेवेसाठी वापरा, सेवा करण्यासाठी वापरा. काही लोक मला दरमहा, कितीतरी लोक आहेत दरमहा त्यांचा दशांश मला पाठवतात आणि ते सांगतात, तो हजारोच्या सायच्यामध्ये असतो. आम्ही पोचत नाही, तुम्ही पोचताय, वापरा तुमच्यासाठी आणि तुमच्या सेवेसाठी. त्यांचा माझा काही संबंध नाही, मी त्यांना पाहिलंही नाही, कुठं राहतात काय करतात बघत नाही, आणि असे हजारो रुपये ते माझ्यासाठी पाठवतात. त्यांना माहिती माझ्या गरजा पण किती आहेत. आज मी तुमच्या समोर एवढं फिरतो याचं कारण काय माहिती का, हे मित्र माझ्याशी जोडले गेले, त्यांना ते वचन कळलंय, अनितीच्या धनानं एकमेकाशी जोडलं. मी त्यांचं नीती अनितीचं धन बोलत नाही, पण जोडणं याच्या संबंधानं बोलत आहे. जोडलं गेलं पाहिजे. जेव्हा असतं ना त्यावेळेस जोडत राहा. जो गोळा करत नाही तो उधळतो. तुम्हाला जमा करायचंय, तुमच्याकडचा पैसा हा नेहमी लोकांना जमा करण्यासाठी वापरला गेला पाहिजे. एक तरी व्यक्ती जोडला पाहिजे. मी तर म्हणतो एका तरी व्यक्तीची तुम्हाला मदत करता आली पाहिजे मरणाच्या अगोदर बरं का. आणि मला मंडळीतल्या लोकांचं कौतुक वाटतं. मला कोण सांगत नाही, पण माझी नजर, माझे कान एवढे तीक्ष्ण आहेत की तुम्ही करत असलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येतात. मग त्याच्या येणार नाही का हो. आणि करत असताना भावना स्वच्छ ठेवा. हा व्यक्ती मला जोडला गेला पाहिजे. कोण शिक्षण करत असेल तर त्याला मदत करा. अडला असेल कुठंतरी, वह्या पुस्तकांना मदत करा. शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्या, अडू देऊ नका त्यांना. शिक्षण घेऊन ते पुढे जातील ना, एक दिवशी तुम्हाला कळेल मी जिथं अडलं तिथं त्यांना उभं केलं, आणि याचं प्रतिफळ देव तुम्हाला देणार आहे. लक्षात ठेवा. आम्ही आमच्या लोकांसाठी धडपडलं पाहिजे. आमच्या लोकांसाठी आमच्या अंतःकरणात तीव्र भावना असल्या पाहिजे. एक तुमचा मुलगा शिकवताना तुम्हाला तुमच्या मुलाबरोबर शिकवताना आणखीन एक मुलगा तुमच्या बरोबर असला पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव तुमचा पुरवठा करेल. देव तुमचा पुरवठा करेल. म्हणून जाता जाता सांगतो, जो गोळा करत नाही तो उधळतो. आणि म्हणून आम्हाला गोळा करणारे लोक बनलं पाहिजे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया.
आपल्या मान आपण झोकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, ते अगदी स्पष्ट आहे. जो गोळा करत नाही तो उधळतो, जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, जो माझ्या बरोबर गोळा करत नाही तो उधळतो. आज मी उधळतो का गोळा करतो या प्रश्नाचं उत्तर मला शोधायचं. मला माझ्यासाठी गोळा करायचं, माझ्या लेकरांसाठी, माझ्या परिवारासाठी मला गोळा करायचं. गोळा करताना मी स्वतःकडे जास्त फोकस करणं गरजेचं आहे. स्वतःकडे लक्ष लावा. माझ्या कुटुंबाकडे माझं लक्ष लागणं गरजेचं आहे. हे सर्व समर्थ देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत प्रभूजी. आमचं समर्पण तुला करतो. तुझं वचन खोलवर असणारं वचन आहे. आजपर्यंत आम्ही अनेक आशीर्वादाची वचनं पाहिली. आजपर्यंत अनेक चांगल्या गोष्टी शास्त्रातल्या आम्ही पाहिल्या, पण शास्त्रामधली सर्वोत्तम गोष्ट या दिवसात तुम्हाला समजावून सांगत आहे. या मंडळीला मी तुझ्या स्वाधीन करतो प्रभूजी. ताबा घे त्यांचा. रुतनं बवाजाच्या शेतामध्ये काम करून बवाजाची कृपा, बवाजाचा अनुग्रह आणि स्वतः बवाज तिनं मिळवला. गोळा करण्याची ताकद हीच आहे. ज्याच्या बरोबर आम्ही गोळा करतो तो नक्कीच आमच्या शेतामध्ये असणारं जास्तीचं गोळा करून आमच्या झोळीमध्ये टाकत असतो. किती सुंदर आहे तुझं वचन प्रभूजी. आम्ही स्वतःसाठी जमा करत आलो, पण आज तुझ्या वचनात आम्ही हे देखील पाहिलं, अनितीच्या मित्रानं, अनितीच्या धनानं तुम्ही मित्र जोडा. आजपर्यंत पुष्कळ लोकांनी भरपूर पैसा कमवला असेल, त्यांची मी आठवण करत आहे. पिढ्यानपिढ्या बसून खाता येईल एवढा पैसा त्यांनी त्यांच्या परिवारामध्ये साठवून ठेवला असेल, पण प्रभू आल्यानंतर ना पैसा वाचवणार आहे ना त्यांची संपत्ती त्यांना वाचवणार आहे. पण नष्ट होणाऱ्या पैशाने जर माणसं जोडली तर ही माणसंच आम्हाला स्वर्गामध्ये उत्तम प्रतिफळ देणार आहेत. आज त्या धनवान लोकांसाठी प्रार्थना करत आहे. त्यांचा धनाचा विनियोग लोकांना पीडितनं, त्रासातनं, सेवेमध्ये असणाऱ्या सेवकांना मदत करण्याकडे त्यांचं चित्त लागलं जाऊ दे प्रभूजी. त्यांचा पैसा तिकडे खर्च व्हावा, गोळा करावं त्याने. यासाठी त्यांचं सहाय्य कर प्रभू. तुझे लोक दुरून या ठिकाणामध्ये आलेले आहेत, त्यांच्यावरती तुझा अनुग्रह पाठव. मंदिराच्या बांधकामासाठी प्रार्थना करतो. जो मानव झटपट लवकर ते बांधून पूर्ण व्हावं यासाठी कामगारांना शक्ती, बुद्धी, ज्ञान पुरव प्रभूजी. आणि मी सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये पडत असताना आमच्या जीवनातनं तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. तुला महिमा, तुला गौरव, तुला सन्मान दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. आणि मी काय म्हणतो माहिती का,